या ठिकाणी आहेत। तिघांमध्ये आता ही चर्चा जी आहे आता थोड्या वेळात सुरू होणार आहे आणि तिघही नेते या ठिकाणी दाखल झालेले आहे आंतरवाली सराटीच्या या मळ्यामध्ये आणि या मळ्यामध्येच आता या चर्चेला काही क्षणातच सुरुवात होत आहे। तिन्ही नेते आपल्या ठिकाणी बसलेले आहेत आणि चर्चेला आता काही क्षणातच सुरुवात होणार आणि या चर्चेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। त्याचं कारण असं आहे की मनोज जरांगे पाटील यांनी उद्यापासून निर्वाणीचा इशारा दिलेला आहे आणि या ठिकाणी जे दोन्ही नेते आहेत राधाकृष्ण विखे पाटील असतील व त्याचबरोबर प्रसाद लाड असतील यांनी विभागीय आयुक्तांशी चर्चा केलेली आहे ना आता ते या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी ते आता चर्चेला सुरुवात होणार आहे। ही दृश्य आहे समोर बसलेले आहेत। एका बाजूला राधाकृष्ण विखे पाटील आहेत तर दुसऱ्या बाजूला प्रसाद लाड आहेत। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हातामध्ये तुम्हाला काही फाईली आहेत। त्या फाईलीमध्ये नेमकं काय आहे कुठली माहिती आहे ते अजून समोर आले नाही। मात्र आता आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या चर्चेला आता सुरुवात होत आहे। सचिन, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आता विखेंच्या हातात काही कागद आहेत तर ते जरांगेंच्या निर्णयाबाबत त्यांनी सरकारकडनं त्यांची भूमिका मांडण्यासाठी आणलेले काही कागद आहेत, काही माहिती समजते? हो, विभागीय आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर काही फाईली त्यांच्याकडे आहेत। ते साधारणतः 15 ते 20 पेजेसची ती फाईल आहे। त्या फाईलमध्ये नेमकं काय आहे अजून ते समोर आले नाही। मात्र ही जी फाईल आहे मनोज जरांगे पाटील यांना ती दाखवण्यासाठी त्यांनी आणलेली आहे। त्या फाईलमध्ये मागल्या संदर्भातले काही हे मुद्दे असू शकतात आणि त्याचबरोबर त्या फाईलमध्ये नेमकं काय आहे त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कारण की मनोज जरांगे पाटील यांनी जी मागणी केली होती मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची, त्याचबरोबर इतर जे मराठा गॅजेटची त्या संदर्भात आता त्यामध्ये काही आहे का किंवा काही GR आहेत का किंवा काही जी त्यांनी जसं वक्तव्य केलं होतं की जो गैरसमज झाला आहे मी तो गैरसमज दूर करेल, त्या अनुषंगाने सरकारकडून जे कामं केली गेलेली आहे त्याची काही आकडेवारी त्यामध्ये आहे का किंवा त्या संदर्भात काही नवीन GR आहे का किंवा नवीन ड्राफ्ट आहे का हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार आहे। त्याचं कारण असं आहे की आता उपसमितीचे अध्यक्ष म्हणून विखे पाटील आहेत आणि या विखे पाटलांनी जी आणलेली आहे आतापर्यंत जी कामे आहेत तर ती यामध्ये असू शकतात अशा पद्धतीची शक्यता आहे। मात्र अजून ते स्पष्ट झालेलं नाही। आता चर्चेला सुरुवात झालेली आहे। विखे पाटील असतील जरांगे पाटील असतील हे दोघेही आता चर्चा करतायत। गेली अनेक चर्चा त्यांनी घडल्या होत्या, त्यानंतर अनेक प्रश्नांची उत्तर देखील मिळाली होती। त्यानंतर आता 10 महिने होत आहे मुंबईमध्ये जेव्हा आझाद मैदानात जरांगे पाटील यांनी आंदोलन केलं होतं, त्यानंतर त्यांनी तो GR काढला होता 2 सप्टेंबरचा। त्यानंतर आता 10 महिने होत आहेत आणि त्यांची अंमलबजावणी अजून झाली नसल्याची खंत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली होती आणि त्यानंतर आता सरकारचं शिष्टमंडळ हे आंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेलं आहे आणि चर्चेला देखील आता सुरुवात झालेली आहे। नेमकं त्या चर्चेतून काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। राज्यभरातील बांधवाचं या चर्चेकडे लक्ष आहे। ही चर्चा महत्त्वाची यासाठी देखील आहे कारण की उद्यापासून मनोज जरांगे पाटील यांनी निर्वाणीचा इशारा दिलेला आहे। अनवाणी पायानी आणि रखरखत्या उन्हामध्ये मी उपोषण करणार आहे, मी कुणाचीही आश्वासन मान्य करणार नाही, मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मी माझ्या निर्णयावरती ठाम आहे। सरकारचे शिष्टमंडळ येतात आणि चर्चा करून जातात, चर्चेला आम्ही तयार आहोत मात्र आश्वासन आम्ही घेणार नाही आणि आता आम्ही या ठिकाणी उपोषण करणारच आहे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी सकाळी व्यक्त केली होती। आता जेव्हा दोन्ही नेते या ठिकाणी आलेले आहेत, दोघांची चर्चा झालेली आहे, त्या चर्चेमधून मन वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे। मनोज जरांगे पाटील यांचं मन वळतो का की मग मनोज जरांगे पाटील हे आपल्या भूमिकेवर ठाम राहतात हे काही पुढच्या वेळात कळेलच। मात्र आता सध्या जी चर्चेची वाट राज्य पाहत होता ती चर्चा आता सुरू झालेली आहे। अगदी आपण याच्यामध्ये बघितलं तर तुम्ही जे सांगितलं की विखे पाटील हे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आहेत, मात्र या उपसमितीवरतीच मनोज जरांगेंचा मुख्य आक्षेप आहे। त्यांचं असं म्हणणं ही उपसमिती काम करत नाही, ती बरखास्त करा आणि आम्हाला मराठा समाजासाठी एक वेगळं मंत्रालय द्या। नक्कीच त्यांनी असं म्हटलं होतं की मराठा आणि कुणबी समाजासाठी एका विशेष एक मंत्रालय देण्यात यावं अशी मागणी केली होती कारण की उपसमितीवर नाराजी व्यक्त केली होती, उपसमिती रद्द करण्यात यावी असं त्यांनी केलं। मात्र त्यानंतर विखे पाटील यांनी
विखे पाटील यांनी त्यानंतर म्हटलं होतं की मी मला वाटतं हे त्यांच्या माध्यमांना गैरसमज दूर संबोधित करेन. आता करतायत का विखे हे पाटील नेते? बोलतायत, आपण थेट जाऊयात. विखे पाटील बोलतायत. हो, माध्यमांना संबोधित करतायत. आज या ठिकाणी माननीय जयरंगे पाटील यांच्या विविध उपस्थित केलेल्या मागण्यासंदर्भात त्यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. माझ्या समेत माझे सहकारी माननीय प्रसाद लाडजे आहेत, आमचे संभाजीनगरचे श्री शितोळे साहेब आहेत, विनायकराव. त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत, उदाहरणार्थ विशेष करून जात प्रमाणपत्र देण्याबद्दल ही प्रक्रिया अतिशय संत गतीने सुरू आहे आणि त्यामुळे आज प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही ही आपण त्या ठिकाणी वेगाने केली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. जी प्रमुख मागणी मागच्या आंदोलनाच्या वेळी होती आणि राज्य सरकारनं त्यासाठी आवश्यक त्या निर्णय करून आपण ते दाखले देण्याबद्दल कार्यवाही सुरू केली होती. त्यामध्ये जी काही आकडेवारी जी आहे माझ्याकडे ती एकदा नंतर मी सांगेल त्यांना. किती प्रमाणपत्र, किती लोकांचे अर्ज आलेत, किती प्रमाणपत्र दिलेत, तर आणखीन खरं गती देण्याची आवश्यकता होती. म्हणून मागच्या काही महिन्यांमध्ये आमच्या सातत्याने होणाऱ्या बैठकामध्ये आपल्या संभाजीनगरचे जे विभागीय आयुक्त आहेत त्यामध्ये आपण एक SOP तयार केलेली आहे. त्याची आता कॉपीज माझ्याकडे आहेत, पाटलांना देणार आहे, ज्यामुळे या सगळ्या कामामध्ये गती होऊन आपल्या विशेष करून मोठ्या प्रमाणात जात प्रमाणपत्र देण्यामध्ये सुलभता येईल. पण हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी सुरू होताना, कारण हा सगळा एक नंबरचा विषय होता, कारण आपल्याकडे नोंदी नाही पण नंबर आहे. काही ठिकाणी वंशावळी आपल्याला अर्जदारांना त्या ठिकाणी ते दाखले देता आले. त्यांनी मागे एक तक्रार केली होती कन्नडच्या उपविभागीय अधिकाऱ्याबद्दलची. आज त्या अर्जदार मी संभाजीनगरला बोलवले होते. वस्तुनिष्ठ माहिती आम्ही घेतली आणि वस्तुस्थिती आहे बरोबर आहे की वैश्विक समितीने मान्य केलेली त्यांची त्यांची जात प्रमाणपत्र मान्य केलेलं होतं ते उपविभागीय अधिकाऱ्यांनी अमान्य केलं. नंतर मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील झालं. जिल्हाधिकाऱ्यांनी वंशवाद समितीचा निर्णय कायम केला. ऑक्टोबर 2025 पासनं तो प्रकरण कन्नड प्रांताकडे प्रलंबित होतं. तर त्याचा मी आज आढावा घेतला आणि निश्चितपणे हे सांगायला हरकत नाही की अधिकाऱ्याच्या निष्क्रियतेमुळं या प्रमाणपत्र देण्यामध्ये काही अडथळे तयार झाले होते. आज त्या अधिकाऱ्यांच्या संदर्भात त्यांच्याविरुद्ध कारवाईच्या सूचना विभाग आयुक्तांना मी दिलेल्या आहेत आणि तरी आता बैठक होणार म्हणून काल परवाच ते जात प्रमाणपत्र द्यायला मंजुरी दिली होती. पण शेवटी कालावधी जो होता ऑक्टोबरपासून तर हा मे एंडला आपण आहोत, तर एवढा विलंब लागायला नको. अशा सगळ्याच जिल्ह्यांमध्ये थोड्याफार फरकानं हा प्रश्न असेल असं वाटतं मला. मी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत की काही सॅम्पल केसेस आपण करा प्रत्येक तालुक्यात जाऊन आपल्या जिल्ह्याच्या. कारण ही जी समिती आपण तयार केली होती गाव पातळीवर, मग त्यांना आपण सूचना दिल्या होत्या की दौंड्या द्या, लोकांमध्ये जागृती करा. काही ठिकाणी झालं, काही ठिकाणी घडलं नाही. साधारण आतापर्यंत समिती गठीत होण्यापूर्वी
साधारण 2.5 लाख दाखले दिलेले होते, प्रमाणपत्र दिले होते आणि समिती गठीत झाल्याच्या नंतर साधारण 61,000 प्रमाणपत्र दिले गेलेत. पण त्याला जे काही समाधानकारक काम होत नाही असा तो त्यांचा जो आक्षेप आहे, त्याबद्दल निश्चितच मी त्यांच्या मताशी सहमत आहे की आणखी शीघ्रगतीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे. म्हणून संभाजीनगर विभाग आयुक्तांनी ते SOP तयार केले आहेत. ते मी म्हटल्याप्रमाणे आम्ही त्याबद्दल आता मार्चपासनं त्याला थोडी गती देण्याचा प्रयत्न झाला आहे. अजूनही म्हणावं तशी गती मिळाली नाही, परंतु निदान एक पाऊल पुढे आपण टाकलेलं आहे. मला वाटतं पुढच्या काही महिन्यांमध्ये आवश्यक ते निश्चितपणे चांगले निकाल मिळतील याची खात्री मी या निमित्तानं त्यांना देऊ इच्छितो. मी माझं कालही आणि आजही न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समवेत चर्चा झालेली आहे. त्यांच्या आता गोव्याचे लोक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली, तरी त्यांनी आपला आग्रह म्हणून या उपसमितीच्या कामासाठी त्यांनी वेळ द्यायचा ठरवलं आहे. आणि आणखीन मग ह्या कामामध्ये गती कशी देता येईल त्यासाठी मी स्वतः लक्ष घालतो हे त्यांनी आता आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. आता गुन्हे जे यामध्ये आंदोलनात दाखल झाले साधारण 681 गुन्हे होते माझ्या माहितीप्रमाणे, ते आकडे माझ्याकडे आहे. आणि साधारण त्याच्यामध्ये त्या गुन्हे जे दाखल करण्यात आले होते त्याच्यामध्ये 681 पैकी 668 पैकी आपण 567 गुन्हे या ठिकाणी माग घेतलेले आहेत. आणि आणखीन कोर्टामध्ये 191 साधारण गुन्हे प्रलंबित आहेत की कोर्टाच्या प्रक्रियेनंतर ते माग घेण्यात येतील. काही प्रमुख मला वाटतं 60 गुन्हे राहतील या 668 पैकी की ज्यामध्ये थोडं गंभीर स्वरूपाचे त्याच्यामध्ये चौकशीमध्ये काही आक्षेप होते. त्यातूनही काही मार्ग काढता येईल का म्हणून आम्ही त्या संदर्भात सातत्यानं काय विचार करतोय की शेवटी आता दुर्दैवानं काही घटना घडल्यात, लोकांचा रोष होता, पब्लिक अँगर झाला म्हणतो आपण, त्यातून मग काही बाबतीत त्या गुन्ह्यामध्ये काही शिथिलता करता येईल का आपल्याला, अशा बाबतीमध्ये आम्ही विचार करतोय. पण जवळजवळ 90% पेक्षा जास्त गुन्हे आपण मागे घेतलेले आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदय सातत्यानं त्याचा आढावा घेत आहेत आणि त्यांच्या केवळ पाठपुरामुळेच मला वाटतं हे सगळे आतापर्यंतची प्रक्रिया आपण इतक्या शीघ्रगतीने करू शकलेलो आहोत, ते मला आपल्याला सांगितलं पाहिजे. ज्या वारसदारांना जे काही शहीद झालेले कुटुंब आहे, जे आपले कार्यकर्ते आहेत, त्यांच्या कुटुंबाला सानुग्रह आणून देण्याचं 100% जवळजवळ काम पूर्ण झालेलं आहे. 269 लोक होती, 269 कुटुंबाला सानुग्रह आणून देण्यात आलेलं आहे. 100% पूर्तता केलेली आहे. आता शहीद कुटुंबातल्या पाल्यांना नोकरी देण्यासंदर्भातला मुद्दा होता. आता त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये काही मुलांना नोकऱ्या मिळाल्यात आणि काही लोकांनी ते महामंडळाच्या नोकऱ्या नाकारलेल्या आहेत. आणि म्हणून आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी यामध्ये त्यांना सामावून घेण्यासंदर्भात आता आमचा पाठपुरावा सुरू आहे आणि मला वाटतं लवकरच त्या बाबतीत निर्णय होऊन जाईल. अशा सगळ्या विषयाबद्दल माननीय जरांगे पाटील साहेबांनी जो मुद्दा अनेक मुद्दे वेळोवेळी उपस्थित केलेत, शासन त्यांच्या भावनेचा आदर करत या सगळ्या विषयामध्ये पाठपुरावा करतच आहे. शेवटी समाज बांधवांना न्याय दिला पाहिजे ही जेवढी त्यांची भूमिका आहे तीच भूमिका आमचीसुद्धा आहे, राज्य सरकारची भूमिका आहे. आणि वेळोवेळी या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात या प्रश्नाच्या सोडवणूक करण्यामध्ये सरकारची बांधिलकी अधोरेखित केलेली आहे. आता EWS जाऊन आता ECBC आलेला आहे, त्यामुळं आणखीन त्यामध्ये मोठी संधी आपल्या मुलांना मिळालेली आहे. आता मान्य सर्वोच्च न्यायालयाचे काही निर्णय आहेत, त्यामुळे आपल्याला या बाबतीमध्ये काही सरकारला भूमिका घ्यावी लागली.
मला वाटतं जे काही 58 लाख नोंदीचा जो उल्लेख सातत्यानं ते करतायत, त्या राज्याच्या बाबतीमधली खरं त्या विशेष करून माहिती होती, नोंदी होत्या. परंतु जवळजवळ 12-1 लाखाच्यापर्यंत प्रमाणपत्र त्याच्यामध्ये देण्यात आलेले आहे आणि ही प्रक्रिया चालूच आहे. पण जो सातत्यानं आक्षेप होता की लोक अर्ज करत नाहीत, अर्ज येत नाहीत, तर हे असे अर्ज येत नाही ह्या सबबीखाली दाखले देता येत नाही हे म्हणणं काही फारसं संयुक्तिक नव्हतं. मी आज स्वतः विभाग आयुक्तांना फेब्रुवारीमध्ये काही सूचना केल्या होत्या आणि आता जे नवीन विभागीय आयुक्त आले आहेत त्यांनी मला आश्वासित केलेलं आहे की पुढच्या काही 2-3 महिन्यामध्ये मी स्वतः जिल्हाने दौरे करून या संदर्भात आपण अधिकाधिक दाखले कसे उपलब्ध होतील यासाठी तो कालावधी त्यांनी मला सांगितलं, मला द्या, मी 100% कामी करून आम्ही या बाबतीमध्ये काहीतरी चांगलं काम आम्ही करून दाखवू शकतो असं आश्वासन दिलेलं आहे. मला वाटतं या सगळ्या पार्श्वभूमीवर मान्य जरांगे पाटलांनी मुंबईच्या आंदोलनामध्ये उपस्थित केलेले मुद्दे यावरही सरकारने आता काही अंश कार्यवाही केलेली आहे. मी असं दावा करणार नाही की 100% कारवाई झालेली आहे, परंतु समाज बांधवांचा आदर करत त्यांनी जे या संदर्भात उचललेले जे पाऊल आहेत त्याकरता आम्ही सकारात्मक आहोत. मागण्या मान्य करण्यामध्ये कुठलाही संकोच नाही, काही सरकारचं पुढे त्यासाठी पुढं मागं करण्याचा प्रश्न नाही आहे. तर मीच त्यांना विनंती करणार आहे की आणखीन सरकारच्या बाबतीत सरकारकडून काय भूमिका त्यांची अपेक्षित आहे ती जर आम्हाला समजली तर जे कामी आत्तापर्यंत केलेलं काम किंवा आणि त्यांनी आता मुद्दे उपस्थित ते करतील त्या संदर्भातलं काम आम्ही केलेली कार्यवाही आणखी त्याचं स्पष्टता मला या निवेदन देता येईल. नाही तर काय सुरुवातीला तशा प्रकारचा विचार मागणी नव्हती, पण अशा प्रकारचं मंत्रालय स्थापन करता येईल का, कारण आपल्याला त्याच्यामध्ये काही घटनात्मक तरतुदीचा अभ्यास करावा लागेल. त्याचं मी लगेच काही भाष्य करू शकणार नाही. सातारा संस्थांचं गॅजेट GR काढण्याची हे सातारा संस्थांच्या सातारा गॅजेटबद्दल काय झालं आहे, आमच्या दृष्टीने हैदराबाद गॅजेट आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्याचं कंटेस्ट झालं. मुंबई उच्च न्यायालयामध्ये काही लोकांनी प्रयत्न केला, त्याला स्थगिती मिळाली नाही. सर्वोच्च न्यायालयामध्ये काही लोक हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणी विरुद्ध गेले, तिथं स्थगिती मिळाली नाही. आता एका बाजूला हे हैदराबाद गॅजेटचं आणि उच्च न्यायालयामध्ये आता प्रकरण सुनावणी करता असताना जो विधिवय न्याय विभागात सल्ला मिळालेला आहे की आता आपण जर सातारा गॅजेटची तयारी झालेली आहे, तर अभ्यास पूर्ण झालेला आहे, पण ते करताना उद्या एक गॅजेटच्यावरच उच्च न्यायालयामध्ये प्रकरण सुरू असताना आपण जर दुसरं गॅजेट प्रसिद्ध करायला गेलो तर एखाद्या वेळी मान्य न्यायालय काही वेगळी भूमिका घेऊ शकते का, आणि हे सुद्धा नुकसान आपण याला सुद्धा स्थगिती मिळेल अशी साधारण चर्चेमध्ये समोर आलेला मुद्दा आहे. म्हणून असं काही नाही की सातारा गॅजेट अंमलबजावणी करण्याची शासनाची इच्छा नाही. मान्य पुलकोडवार जे विभाग आयुक्त होते पुण्याचे, त्यांनी विशेष अभ्यास केला आहे, तयारी केलेली आहे. पण एकदा एक गॅजेटच्या संदर्भात हैदराबाद गॅजेटच आज न्यायालयामध्ये प्रलंबित आहे, म्हणून आम्ही जरा या बाबतीमध्ये आपलं पुढे अडथळा येऊ नये यासाठी आम्ही शासन त्या बाबतीमध्ये एक सावध भूमिका घेतलेली आहे. कुणबी प्रमाणपत्र तर दिले जातात, मात्र कास्ट व्हॅलिडिटीमध्ये मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यासाठी सरकार आणि आता कास्ट व्हॅलिडिटीमध्ये काय झालं की प्रमाणपत्र मिळतात, आपण मुद्दा बरोबर आहे, कास्ट व्हॅलिडिटी ज्या आहेत तर त्याच्यामध्ये काही ठिकाणी अशा अडचणी आहेत. आता आपल्या राज्यात काय झालं आहे, कास्ट व्हॅलिडिटी समित्या ज्या आहेत त्यांना कॉन्स्टिट्युशनल पॉवर दिलेल्या आहेत, मग त्या न्यायिक पॉवर्स त्यांना आहेत, त्यांना डायरेक्शन आपण देऊ शकत नाही असं कायदा आहे. आपल्या अधिकारी नेमतो आपण तिथे. मी महसूल मंत्री असताना त्यावेळी मी एक प्रस्ताव केला होता की या कास्ट व्हॅलिडेशन समित्या बरखास्त करून टाकायचं, त्याची आवश्यकता नाही आता आपल्याला. तर बऱ्याच राज्यांमध्ये थेट तहसीलदार अधिकारी दिले गेलेले आहेत. पण आपल्या एक राज्यात जुनं प्रकरण झालं होतं माधुरी जाधवचं काहीतरी असं की ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन आपण सरकारने ॲफिडेविट केलं होतं आम्ही अशा समित्या तयार करतो म्हणून.
चोरी प्रकरण आहे, त्यामुळे आपल्यावरती बंधन आलं. आता मान्य सर्वोच्च न्यायालयापर्यंत परत एकदा आपण रिव्ह्यू ॲप्लिकेशन देऊन आता जी आवश्यकता राहिली समित्यांची अन्य राज्याप्रमाणे थेट पुन्हा तहसीलदारपर्यंतच ते अधिकार द्यावेत असा एक प्रस्ताव मी मुख्यमंत्र्यांना तशी विनंती करणार आहे. त्यामुळे कॅस्ट व्हॅलिडिटी जो विषय आहे हा काही नुसतं जात प्रमाणपत्र सगळ्याच बाबतीमध्ये आहे. बेसिकली आता मुलांचे ॲडमिशन्स आता आहेत किंवा जास्त काळ तो खरं म्हणजे जास्त वेळ तर आपल्या निवडणुकीकरता जास्त लागतो, ग्रामपंचायत, पंचायत समिती वगैरे आपल्याकडे त्याला जास्त महत्त्व आहे कास्ट व्हॅलिडिटी करता आणि सरकारी नोकऱ्याकरता विशेष ते लागणार असतात. परंतु याची आवश्यकताच नाही असं माझं मत होतं. महसूल मंत्री असताना तो प्रयत्न केला पण एक सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय त्याला बाधित होता म्हणून मी अभ्यास करतोय त्याच्यामध्ये. पण आता अन्य राज्य जर या पद्धतीने पुढे जाऊ शकतं तर आम्ही सुद्धा आता त्याची आवश्यकता राहिली नाही राज्याला. एक स्वतंत्र अर्ज जर मूक केला सर्वोच्च न्यायालयामध्ये तसं ही समिती बरखास्त करून पुन्हा अधिकारी तहसीलदार देऊ शकतो का हे आम्ही तपासून पाहतो. आम्ही मुख्यमंत्र्यांनी तशी विनंती केलेली आहे. जून महिन्यामध्ये ॲडमिशन होणार आहे तर त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना कुणबी प्रमाणपत्र ते लागणार आहे आणि व्हॅलिडिटी सुद्धा दिली जात नाही, व्हॅलिडिटी सुद्धा वेळ लागतो. सरकार यासाठी काय तातडीने पावलं उचलणार आहे? नाही आता पाहू ना त्याला आपण त्याप्रमाणे जे मगाशी तुम्हाला जे पाटलांनी मला कन्नडच्या बाबतीमध्ये एक मुद्दा उपस्थित करताना मी त्यांच्या माध्यमातून पाहिलं होतं बोलताना म्हणून मी त्याची दखल घेऊन आपण ताबडतोब त्याचा आढावा घेतला. मी आज कन्नडचे प्रांत बोलवले होते, ते ज्या लोकांची व्हॅलिडिटी थांबवली होती त्यांना बोलवलं होतं आणि ते वस्तुस्थिती होती की अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावरती घडलं होतं. अशा मग सर्रासपणे व्हॅलिडिटी थांबल्या जातात का तर ते मान्य विभागीय आयुक्तांना मी या सूचना केलेल्या आहेत की 2-3 वेळा आमच्या बैठका झाल्या VC होतात राजभासारख्या. पण या पार्श्वभूमीवर आता ज्या पुढच्या 15 दिवसामध्ये याच्यावर थोडं युद्ध पातळीवर काम करण्याची आवश्यकता आहे. ज्यामुळे आपण म्हणता तो मुलांच्या ॲडमिशनचा मुद्दा आहे तो आपल्याला त्यातून त्यांना कसं दिलासा देता येईल तो आमचा प्रयत्न राहील. या बाबतीमध्येच जरांगे पाटीलने असं म्हटलं होतं की बाबा या अधिकाऱ्यांना जर मुलं विचारायला गेले प्रमाणपत्र द्या, अधिकारी सांगतात की हे सगळं वरूनच थांबवले, वरून काही सूचना आलेल्या नाही, अशा पद्धतीने उत्तर अधिकारी देतात असं जरांगे पाटील. नाही असं वरून कुणी काही सांगितलेलं नाही आहे. हा विनाकारण गैरसमज झालेला आहे की वरून काय सांगितलेलं आहे. आता आपण 3 लाख जर दाखले दिलेले आहेत, आता वरून जर सांगितलं असं वरून दाखले मिळाले असते. खाली जर यंत्रणेमध्ये आता उदाहरणार्थ मी कृषी मंत्री असताना त्यावेळी शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या कुटुंबियांना आपण मदत देण्याकरता ज्यावेळी आम्ही प्रस्ताव मागवायचो त्यावेळी आमचे अधिकारी मला सांगायचे की कागदपत्र पूर्तता झाले नाही, कागदपत्राची अपूर्तता आहे. मग मी तो निर्णय केला की त्याच्या कुटुंबात दुःखाची घटना आहे आणि तुम्ही अपेक्षा करता का, मग तो गावातला कृषी काय करतो. मग आम्ही कंपल्सरी आता शेतकऱ्याच्या घरी जाऊन ती कागदपत्र पूर्तता करून घ्यायच्या सूचना दिल्या. आता मग ते काम बहुतेक प्रकरणं वेगात निघाली, प्रलंबित काय फाशी झाली नाही. तर संवेदनशील पाहिजे यंत्रणा, तर त्या यंत्रणा ज्या गावात आपण नेमलेल्या आहेत त्याला थोडंसं टास्क मास्टर म्हणून काम करावं लागेल. मी त्या मतदारसंघातील आमदार महोदयांना पत्रावरून विनंती केलेली आहे की तुमच्या मतदारसंघातील या कास्ट व्हॅलिडेशनमध्ये जे प्रमाणपत्र देण्याबद्दल तुम्ही शीघ्रगतीनं काय तो आढावा घेता, महिन्यात आढावा घ्या, लवकर त्याची कारवाई होईल पहा आणि जर तुम्हाला वाटली अडचण काही तर मग यायच ना अध्यक्ष म्हणून माझी संपर्क करा. वाटतं आमच्या आमदार मोदी लक्ष घालत आहेत. पण आणखीन मला वाटतं मी आणखीन त्यांच्याशी परत बोलेल की या विषयामध्ये आणखीन त्यांनी प्रभावीपणे काम करण्याची आवश्यकता असेल त्यांना मी विनंती करणार आहे. तुम्ही चर्चा करण्यासाठी आलेला आहात, त्यांच्या अनेक मागण्या आहेत, तुम्हाला त्या सर्व माहिती आहेत, त्यामधल्या कुठल्या सोडवण्याच्या पर्यंत आलेल्या आहेत. म्हणजे आता गुन्हे माग घेण्यासंदर्भात मी तर सांगितलं आहे 90% जवळ गुन्हे माग घेतलेले आहेत. पण काही गुन्हे इतके गंभीर स्वरूपाचे होते, 1-2 ठिकाणी घरं जाळली गेली वगैरे, त्यामध्ये आता काही कर्म त्यात कमी करता येतील हा फक्त मुद्दा आहे. आता त्या न्याय व विभागाची चर्चा करून करू. नोंदीवरून थोडासा संभ्रम आहे. नेमक्या किती नोंदी शासनाने नोंद आढळलेली आहे? 58 लाख म्हणते, 14 लाख म्हणते, 12 लाख म्हणते. नेमका शासनाचा आकडा खरा किती आहे नोंदी? एकंदरीत पहिल्यापासून आतापर्यंतचा आहे की मग आंदोलनानंतर? 3 वर्षातला आहे का तो आपल्या साधारण समिती स्थापन झाल्यापासून म्हणजे आपण जेव्हा शिंदे समिती स्थापन केली साधारण माझ्या माहितीप्रमाणे एकूण नोंदी संख्या होती 49,878 आणि त्यात कुटुंबाची संख्या होती 3,08,898. 3,08,898 लोकांचे अर्ज प्राप्त झाले. पैकी 3,02,251 लोकांना दाखले मिळाले.
नाकारले अर्ज संख्या 427 आहे. एकूण नोंद किती आढळल्या? 49,078. 49,000. या 3 वर्षामध्ये. आणि आपण समिती स्थापन झाल्यानंतर आमच्याकडून 61,230 प्रमाणपत्र देण्यात आले. म्हणजे मला वाटतं या सगळ्या एकूण प्रक्रियेमध्ये आम्ही जे काय कार्यवाही करतोय आणि तो नवीन जे जी आर आम्ही काढला तो गायच्या स्तरावर की 26/2/26ला ती नवीन एसओपी तयार केला माझ्या सूचनेवरून कार्यपद्धती की याला किती कशी देता येईल आता गायच्या संदर्भामध्ये. काही तुम्हाला म्हटलं साहेब आता काम सुरू केल्यामध्ये कसं होतं संपलं आता आम्ही याच्यावर पूर्ण कॉन्सन्ट्रेट करतो. नवीन बघायचं म्हटलं का तुम्हाला थोडं वेळ द्या की 100% काम करून देतो. ते आपण माझ्या सूचनेवरून मी एसओपी तयार केलं नवीन 2 परिपत्रक सुद्धा काढला आपण सगळ्या सचिवांना पत्र दिलं त्याची मान्यता घेतली आपण कारवाई सुरू केली. बघायचं सूचना केल्या त्या कारवाई सुरू करा तर तुम्ही वाचून घ्या ना सूचना. सर 58 लाखाच्या नोंदीचा उल्लेख केला जातो वारंवार. नाही तो नोंदी आपण सगळ्या राज्याचा एकूण आकडा आपण विचार करतो आपण. त्यामध्ये जेवढ्या नोंदी आपण राज्यातून दिलेल्या आहेत त्यापैकी प्रामुख्यानं ही जी आपल्या मराठवाडा विभागातली जी आकडेवारी मी आपल्याला सांगितली ते 53 लाख होती. परंतु मराठवाड्यामध्ये आतापर्यंत हे संपूर्ण राज्यामध्ये आतापर्यंत किती दाखले वितरित झाले सांगू मी. न्यायमूर्ती शिंदे समितीच्या स्थापनेपासून म्हणजे 7/9/2023 पासून तर 19 मे 2026 अखेर राज्यामध्ये वितरित दाखले 12,96,000. त्यामध्ये मराठवाड्यामध्ये वितरित दाखले जे आहेत ते 3,02,51 मग मी आकडा सांगितलं 3,02,251. आणि माझी अध्यक्षकाली उपसमिती गठीत केल्यानंतर 61,230. आता 961 गुन्हे दाखल झाले होते. त्यामध्ये 830 गुन्हे मागे घेण्याची शिफारस आहे. आणि गुन्हे जे मागच घेऊ शकत नाही आपण या 961 मध्ये असे 64 आहे. अशा पद्धतीने तो सरकारच्या करता तो आमच्या दैनंदिन आम्ही आढावा घेतोच त्याचा ना. हा 61,000 हैदराबाद गॅजेट प्रमाणे 61,000 दाखल. आकडेवारीला अजून संभ्रम आहे की राज्यभरामध्ये नेमका किती आकडा आणि मराठवाड्यामध्ये किती आकडा सांगितलं तुम्हाला म्हणजे येते सांगितलं आकडे तुम्हाला. शिंदे समिती स्थापन झाल्यापासून एकंदरीत राज्यभरामध्ये किती नोंदी सापडल्या आणि मी मराठवाड्यात तुम्हाला दिलं ना त्यात ते आम्ही चर्चा सुरू करतो. बरं काय त्याचं काय होईल मग तुमचं चलून जातं काम. साहेब तरंगे पाटील आधी तपुले असं म्हणले की हैदराबाद गॅजेटनुसार फक्त 328 प्रमाणपत्र वितरित नाही आता आकडेवारी मी सांगितली त्यांना माझ्यासमोर जे आहे 61,000. पण ते सुद्धा काही जिल्ह्यामध्ये थोडं काम कमी आहे. म्हणजे धाराशिवमध्ये काम कमी आहे, परभणी हिंगोलीमध्ये काम कमी आहे. मॅक्झिमम काम बीड जिल्ह्यात झालेलं आहे. आता ती चर्चा लागली तर आम्हाला चर्चा करून द्यायची आहे ना. म्हणजे काय होईल ते गैरसमज संभ्रम म्हणते तर ते राहायला नको. कोण माझं पहिलंच म्हणणं आहे कोथळ्याने फोन हां बोल तू एक विषय फोन लावून माहिती घेतली. आत्तापर्यंत महाराष्ट्रात म्हणजे 3 वर्ष आता 29 ऑगस्टला 3 वर्ष पूर्ण होते या आंदोलनात. ते आंदोलन सुरू झाल्यापासून राज्यात नोंदी सापडलेत किती? हां ती आकडेवारी येतं माझ्याकडे. पण जे शिंदे समितीने दिलेल्या शिफारशीप्रमाणे 12 लाख दाखले शिंदे दिले. समिती आल्यापासूनच नोंदी शोधल्या. त्याच्या आधी हा, नोंदी मग शोधलेल्या त्या नाही. समिती शिफारशीतून 12 लाख दाखले दिले. दाखले नाही मला. आपल्या मराठा समाजाच्या शिंदे समिती आल्यापासून किती नोंदी शोधल्या गेल्यात राज्यात? हॅलो मी 58 लाख म्हणतोय. हॅलो शिंदे समितीच्या मी मीडियात बोलताना म्हणलं किती 12 लाख आहे. आम्ही त्यांचा तिथं तुम्ही शिंदे गैरसमज काढू. समिती याचा अर्थ मग आणि 58 मराठा लाख नाहीत का? हां ये टोटल काय कारण आम्ही घोकतोय 58 लाख Total काय? महाराष्ट्रात मराठ्यांच्या नोंदी सापडल्या. म्हणजे त्याच्यावर आपल्याला राज्यभरातल्या, हा. खुलासा करता येईल.
बरं. शिंदे समितीने किती शोधले? शिंदे समितीने किती शोधले? हां, त्याकडे आपल्याकडे किती? बरं, ठीक. हो, ओके. बरोबर. शिंदे समितीच्या मध्ये 58 लाख नोंदी सापडलेल्या आहेत ते आणि final आहे. त्याच्यामध्ये आणि त्याच्या अगोदर सुद्धा ही कंटिन्युअस प्रोसेस होती, पण त्याच्या अगोदर सुद्धा काही दाखले दिले गेलेले आहेत. पण हे 58 लाख जे नोंदी सापडल्या आहेत त्याच्यातले काही दाखले पूर्वी गेलेले आहेत पूर्वी, आणि त्याच्यामध्ये कटआउट आपण कटआउट आणायचं म्हणून कटआउट पॉईंट केला म्हणून ते 12 लाख दाखले आतापर्यंत दिलेले इतर राज्यामध्ये. हे नोंदी ज्या आहेत त्यांनी शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी आहेत का असं म्हणजे हो, बरोबर. या सर्व आठवणार नाही, आणखीन कन्फ्युजन नको साहेब. मी म्हणजे दोघांच्या समोर सांगतो, हां. कन्फ्युजन नको. काय व्हायला लागलंय, मराठा समाजाला कळाना काही काय नाही, चाललंय. 58 लाखच आहे ना मग. निघल्या, फायनल झाल्या, आता बदल नाही होणार. बदल नाही. आमचं मग तेच म्हणणं होतं, 58 लाख नोंदी आहेत का नाहीत. आता त्याचे प्रमाणपत्र नोंदी सापडल्यात म्हणल्याच्या नंतर का दिले नाहीत? नाही, 58 लाखामध्ये सुद्धा काही लगा प्रमाणपत्र पूर्वी मिळालेले आहेत. तर आकडा माझ्याकडे नाही आता. पूर्वी म्हणजे ज्या नोंदी सापडल्यात ना त्याच्या लोकांना प्रमाणपत्र मिळाले आहेत, पण आमच्या रेकॉर्डकडे नाही माहिती. आणि जी आता त्यांच्याकडून आपण नंतर जी काय रेकॉर्ड माहिती आहे तुमच्या फैलावणारी आणि 12 लाख जे आहे ते आपण त्याच्यानंतर सुरू केलं. पण ते रेकॉर्डकडे माहिती आहे. 58 लाखाची माहिती मी देतो तुम्हाला. रेकॉर्डवर अपलोड केलेल्या सरकारनं. काय माहिती सरकारने काय फसवणूक केली आमची आत्ता मधल्या काळात, त्यांनी ते अपलोड केल्या होत्या, ते उडून टाकले. पण डाटा माझ्या हातात आलेला होता. मी तुम्हाला आज प्रेस समोर सांगतोय, मीडिया समोर, डाटा माझ्याकडे आलेला होता. माहिती उडवली नाही काय पाटील? त्यांनी- सरकार कसं आहे, सरकार कशाला आणि मग कुठे गेले? मग आता ते आपण 58 लाख रेकॉर्डर नोंदी आहे ते आपण केलेल्या. मराठीतून लिहिलेले उडवले. मराठीतून ते मोडी लिपीमध्ये आहेत. यांनी काय केलं, तर मराठीत टाकले होतात, माझं नाव आहे, तर मला वाचता येणार ना. मोडी कुठं वाचता येते? नाही, हे माझ्या तुम्ही असं काही सरकार करत नाही. शेवटी जे सरकारने मग आमच्या हातात थोडी यंत्रणा आहे, साहेब. असं कसं? रेकॉर्ड आहे तुम्ही- हे बघा, तुम्हाला आम्ही जवळ धरतो, तुम्ही बोली दिली समाजाकडून बोलू लागा, खरं तरी बोलू लागा, खोटं म्हणतच नाहीत आम्ही. असं नाही, मग आमच्याकडे थोडं येते कॅम्प्युटर म्हणून आम्ही उडीले. तुमच्या माझं जास्त माहिती असेल सांगा, वरती दुष्पूर आम्ही पाहिजे. न्यायमूर्ती शिंदे साहेबांना फोन लावा, त्यांना बोलून आपल्याला आणखी यांची माहिती व्हॅलिडेट करून घेऊ परत. मी वाशीत होतो, वाशीला, मुंबईला. त्या दिवशी दिलेलं आहे सुमंत भांगे, भूषण गगराणी, बरं. हां, दीपक केसरकर साहेब, मंगलप्रभात लोढा साहेब आणि आणखीन 10-12 मंत्री होते. सगळ्याचे आता नाव घेत बसण्यापेक्षा त्यांनी मला वाशीत दिली. नोंदी सापडल्यात किती? कोकण विभागात 7,53,000 सापडल्या नोंदी. आढळलेल्या नोंदीची संख्या आहे बरं काही, म्हणजे असं काही नाही की सापडणार आहेत असं नाही. हे पुणे विभागातल्या 6,07,000, हे नाशिक विभागातले 7,91,000, त्या छत्रपती संभाजीनगर मराठवाडा विभागातले ते 32,000 मराठवाड्यात सापडलेल्या. अमरावती विभागात 26,15,000 सापडल्यात आणि नागपूर विभागात 9,42,000, एकूण 57,41,000 नोंदी सापडलेले. हे तुम्ही सरकारनं मला दिलंय बरोबर. प्रोसिडिंग, हे तुम्ही दिलंय, माझं नाही. हे तुम्ही दिलंय. माझं म्हणणं ह्या नोंदी कुठे गेल्या? आता तुम्ही काय म्हणताय, आम्ही स्कॅन केल्या आता नमस्कार साहेब. 31 लाख सांगा, 31 लाख दुर्वा आहेत आपण. 57 लाख मध्ये शोधल्या आपण ना. 58 ह्या कुठे गेल्या? बरं, मी परत एकदा विचारलं, हे झालं ना क्लिअर. आता 57 लाख आहेत, हे क्लिअर झाला विषय. मी पुन्हा एकदा विचारलं सरकारला, म्हणजे विखे पाटील साहेबालाच विचारलं सरकारला म्हणण्यापेक्षा. मला हे विखे पाटील साहेबांना आणून दिलं 58 लाख नोंदी, आढळलेल्या नोंदी. हे मी हॉस्पिटलला असताना मला विखे पाटील साहेबांना आणून दिले 58 लाख नोंदी. स्कॅन किती केल्या? 58,18,000. 58,18,000.
संकेतस्थळावर किती येतात 58,15,000. काय चुकीचं बोलतो आम्ही? बरं मी जरंगे पाटील साहेब तू मिनटं फोन देऊ काय चुकीचं देतो बोलतो? एक मिनटं एक मिनटं देतो 2 मिनटं बोलून घ्या ना. म्हणजे त्यांचा गैरसमज न्यायमूर्ती शिंदे त्यांनीच दिलेलं आहे. नाही नाही. हॅलो, कसं आहे असं 57 लाख दिसतात रेकॉर्ड, पण एका घरामध्ये शाळेला कॉलेजला नोकरीला 57 दाखले काढले. मग कशा नोंदी येते? मग ते काही लोकांचे 15 नोंदी एका वर्षाला नमस्कार. असं ते 57 लाख 57 लाख इंडिव्हिज्युअल नाही. त्या लोकांनी 20 पण देऊ शकतो. असं म्हटलं ते असू द्या ना, नावं द्या ना आम्हाला. हा, नावं द्या आम्हाला. ते किती लोकांचे असू द्या. हे 58 लाख लोकांचे नाव सहित यादी द्या. आम्ही मराठ्यांना फोन करून सांगतो तुझी निघले म्हणून नाव. त्यांची 20 नोंदी त्यांचे 15 म्हणजे 57 लाख लोक इथे. तुम्ही त्यांनाच सांगा, मला नाही कळायचं तुमची भाषा. तुम्हाला आंदोलन आलं की हा, साहेब. सुचत आहे. हे मी माझ्या मनचं नाही ना बोलत. केसेसचं लिहून दिलेलं हे सगळं आहे आमच्याजवळ. फक्त आम्ही बाहेर काढी ना, का वेळ आलो काढू. हा हे सरकारचीच फाईल आहे. हे त्यांनीच दिलेले बरोबर. केसेस मागं घेऊ, गुन्हे मागं घेऊ. हा म्हणजे एका ते लिहून माणसाने दिले, 20 सह्या नोंदी करून देऊ भांगी. शकतात हे 25 सह्या करून दिले. शकतात, किती वर्ष दम काढायचं आम्ही? याचा अर्थ ते 58 लाख लोक असू शकत नाहीत. ही सगळे सोयरीच्या आधी सूचना काढलेली तिचं काय? एकीकडून बरं ओके ओके. तिथं जिथं लागून तिथं घेतो मी. त्यांचा जिथं प्रश्न आहे तिथं उत्तर देतो मी लिखित. बरं 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 म्हणजे 12 लाख लोक म्हणतो दिले तेवढे 12 लाख लोक ते 57 लाखांमध्ये मधले आहेत. ओके ओके ओके. असली समिती ना असला जेज असतो का कुठं? काहीतरी घुमवायला लागलात लोकाला राव. बरं ओके ओके. असं नसतं चालत. नाही जमणार तुमचं माझं साहेब. मला मी उपोषण करणार. चल बरं 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 निघा, चालेल. जा तुम्ही बी सुखासुखी. ओके ओके तुम्ही माझ्या समाजाचे करू दे मला उपोषण. जा. बरं ओके ओके थँक्यू. त्या नोंदी ज्या आहेत त्या इंडिव्हिज्युअल नाही आहेत. आता जवळजवळ 57 लाखापैकी त्यांचं म्हणणं आहे न्यायमूर्तीचं, तेच पाहत होते. जवळजवळ 38 ते 40 लाख 38 लाख लोकांनी ऑलरेडी दाखले घेतलेले आहेत. आणि शोधल्या कशाला म्हणून मग? ते 12 लाख नाही नोंद शोधल्या त्यांनी, पण ते व्यक्तिगत 58 लाख लोकांच्या नाही त्या. आता माझ्या नावावर समजून घ्या 20 नोंदी आहेत. द्या तर मी आम्हाला डाटा. देतो तुम्हाला डाटा. मी तर तुम्हाला दवाखान्यातच मागितला होता, तुम्ही दिला नाही आणखी. आपण त्याच्यावर चर्चाच केली नाही. मी दवाखान्यात सांगितलं होतं मला 58 लाख नोंदीचा डाटा द्या. हा देतो तुम्हाला मग त्याच वेळेस दवाखान्यात 7-8 सांगितलं दिवस होतं. जमिलं का डाटा डोनर सगळं टोटल डाटा देतो. गाव वाईज देतो, तालुका वाईज देतो, काय जिल्हा वाईज होतं देतो. काय होतं साहेब, आमच्या मुलावर घाव येतो वेळेवर, असं होतं. आणि काय होतं ते नाही, पण ही अधिकारी फसवणूक तुम्ही करणार नाही मी तुमची लक्षात नाही घ्या. तुम्हाला म्हणतच नाही मी. हे तुम्ही आज जे- तुम्ही इथं आलात, आम्ही तुम्हाला म्हणणारच नाही. त्यांना नाही, तुम्हाला नाही. आम्ही जे रिअल परिस्थिती आहे ती तुम्हाला सांगायला लागलो. अधिकारी हे मंत्र्यांच्या पुढे पुढे यांना करावंच लागतं नाविलाजे. तुम्ही समजा तुम्ही म्हणले पर्सनल नका घेऊ, तुम्ही म्हणले की चल असं 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 आहे, ते म्हणतो हो अशा अशाच होत्या. म्हणजे त्यावेळेस तुम्ही आम्हाला 2दा प्रोसिडिंग दिली तुम्ही, म्हणजे सरकारने 58 लाख नोंदीची. आम्ही फक्त विचारतोय प्रमाणपत्र कुठे आहेत. मग तुम्हाला जरी दिलंय 58 लाखाचा म्हणजे डाटा तुम्हाला दिला टोटल की 58 लाख नोंदी कशा आहेत, किती लोकांना त्या दाखले मिळाले, तालुक्याने दाखले तुम्हाला यादी करून दिली चालेल का? मी माझं असं म्हणणं आहे की तुम्ही 58 लाखाचे नावं आम्हाला द्या. देतो ना. आम्ही आमच्या फोन 58 लाख नाव 58 लाख नावं नाही माझी. आहेत नोंदीच 58 लाख त्यामध्ये- राज्यात निघाल्यात. नाही नाही, त्या नोंदी निघाल्या पण एका जणावर 10 नोंदी आहेत. नाही नाही पाटील एक साहेब पण म्हणजे नाही. साहेब म्हणतात की म्हणजे माझं जे आहे ते 7/12 एक नाव सापडलं, एक रजिस्ट्रेट नाही बाबा, सापडलं, एक सगळे शाळेत बुडील सापडलं. मी सांगतो नाही. माझं 3 आम्ही ठिकाणी नाव 3दा सापडलं. विचारलं, जसं आता साहेबाला विचारलं सगळ्यांनी, मी सुद्धा, की नोंदी किती निघाल्यात हे खरं खरं सांगा. तुम्ही 10 लाख म्हणले तर आम्ही मान्य करू, 58 लाख नाही, म्हणले पण तरी मान्य माझी करू. विनंती काय पाटील, आपण त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं 57 लाख होते, 54 लाख होते त्यावेळेस. 54 लाख होते. गेली इकडं. थोडा गैरसमज झाला. नाही नाही, गैरसमजच सगळ्या नाही येतो. 57 आता लाख, प्रोसिडिंग 57 लाख दाखवतो, नावं मग आहेत. दाखवलं तुम्हाला ती. मी काय म्हणतो नाव पाटील, आता माझी सापडलं, विनंती आहे की सापडलं. तो आपल्याला सगळ्या रेकॉर्ड 57 लाखाचं प्रोड्यूस करून देतो ना, ते बायफर्केशन करू. 57 लाखाच्या नोंदी ना, तुम्ही असं करून गेले ना 10 वर्ष आमचे याच्यातच. आता ते दाखवलं तुम्हाला, ती सरकारनं अभिप्राय दिलेला आहे. आम्ही सांगितलं 54 लाख नोंदी सापडल्या. तर सरकार मागणीत काय लिहितं लेखानं, सरकार
54 लाख नोंदीचे प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे व याचा लाभ त्यांच्या नातेवाईकांना मिळावा. मागणी आहे. 54 लाख नोंदीची आमची मागणी. अभिप्राय काय दिला आम्हाला? मी विचारलं होतं खरं सांगा 54 लाख आहेत का? तर सरकार काय म्हणतं राज्यात आतापर्यंत एकूण 57 लाख नोंदी आढळलेला सरकार म्हणतं. मी किती म्हणतोय? त्याच्यापैकी 37 लाख कुणबी प्रमाण वाटप करण्यात आले आहे. ते काय म्हणतात आताची लिहितच आहे. आता ते नाही, म्हणते नाही. त्याचे छाटून 12 लाख झाले आणि इथं नाही, म्हणते मग- 39 लाख वाटले. म्हणून कसं राव? 10 ते 12 लाख ऑफर प्राप्त झाले असून असं तरी म्हटलंय. पण 57 लाख म्हणजे 57 लाख लोक लाभार्थी नाही त्या अर्जाचे. एका माणसाने 20 नोंदी असू शकतात, 10 असू शकतात. म्हणून माझी विनंती काय, तुम्हाला टोटल डाटा म्हटला तुम्हाला देतो काढून, जिल्हानी तालुकानी गावने त्यावेळेस 54 लाख नोंदी होत्या. त्यावेळेस चंद्रकांत दादा का पाटील बहुतेक अध्यक्ष होते. बहुतेक मला आठवण नाही. अध्यक्ष होते. तर आम्ही तिथं सगळ्या मंत्री महोदयांना सचिवांना विचारलं खऱ्या नोंदी किती सापडल्या, संभ्रम नको समाजात. तुम्ही फक्त म्हणा 3 लाख सापडल्या तरी मान्य करतो आम्ही, पण तुम्ही 54 लाख म्हणू नको, हे आकडा लय मोठा आहे. ते म्हणले 54 लाख नोंदी ह्या लोकांच्या सापडल्यात. म्हणलं मला लिखी सांगा. मग त्यांनी सांगितलं 57 लाख. हे त्यांनी लिहिलं आम्ही नाही. आणि वितरित केलेलं सुद्धा सांगतायत ते. आता तर ते साहेब म्हणले 12 लाख वाटल्यात तुम्हाला फोनवर. नाही आपलं गैरसमज आहे. शिंदे साहेबांचं माझं म्हणणं तेच आहे की 58 लाख पैकी साधारण 35 ते 40 लाख दाखले त्याच्या नोंदीचं दाखल्याचं वाटप झालेलं आहे. राहिले 10 थोडेफार शिल्लक राहिले ते आता ते का नोंदी 58 लाख शिंदे समितीच्या. स्थापन वितरित दाखले 31 लाख आहे. 41 पूर्ण राज्यामध्ये, पूर्ण राज्याचं. शिंदे समिती स्थापन केल्यानंतर 20 दाखले पूर्ण राज्यामध्ये 13 लाख आहे. म्हणजे ही जी आहेत शिंदे समितीपूर्वी 2700 अर्ज होते. शिंदे समिती स्थापन झाल्यानंतर 3 लाख आपण नोंदी अर्ज वितरित केले आणि आपण उपसमितीनंतर 61,000 झाले. 39 लाख पहिल्याच्या 58 लाखमध्ये दिलेच ना, वितरित केले. म्हणून मी काय म्हणतो, मला थोडी वेळ दिला अजून. आता लोक बसवतो सगळ्या अधिकार तुम्हाला जाणून देतो. नाही आम्ही ते म्हणतच नाही तुम्हाला. म्हणजे तुम्हाला जे आम्ही तुम्हाला 10 महिन्यापासून तुम्ही होतात म्हणूनच वेळ दिला ना. ते पण काम चालू आहे ना. म्हणजे काम चालू आहे? हो, कुठलंच काम थांबलेलं नाही आहे. एक बी अर्ज घेत नाहीत गॅजेटनुसार. नाही आता 61,000 पण दिलेत आम्ही. गॅजेटनुसार नाही देऊ हो शकत. गॅजेट प्रमाणे दिले. 308 सापडले कसे दिले आता दाखवा हे मला. 300 आता उदाहरण कन्नड दिलं ना आपल्याला. मी सांगतो वंशवाडीचं कन्नडचं उदाहरण दिलं तर अधिकारी घेत नव्हते. कालच त्यांनी आपली मिटिंग लागली म्हणून काल इश्यू केली दाखले त्यांनी कन्नडचे. त्या काय नव्हतं हरदे तर म्हणलं वंशवाडी नाही देत नव्हते ते. घेत नव्हते ते. पण ते नोंद आहे गॅजेटनुसार नाही येते. त्यावेळी आता सस्पेंड करायचं बाकी ठेवलं जातं. गॅजेटनुसार आपलं एसओपी आपलं काय सांगतोय जे आर मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे गॅजेटनुसार. बरोबर. आपल्या गॅजेटनुसार दिलेत किती? 61,000 नाहीत. ते वेळ काय लागला? हैदराबाद गॅजेटमध्ये आपला नंबर आहे 1000, 500, त्या गावात 800. आपण त्यातून ते शोधून लोकांना सांगितलं अर्ज करा म्हणून. आता एका बाजूला आपले लोक आपले अधिकाऱ्यांचं म्हणून मी आपल्याला अनेक वेळा बोललो की अर्ज येत नाही लोकांना. अशी एक बाजूला अधिकारी सांगतात. दुसऱ्या बाजूला मी सांगतो लोकांना अरे तुम्ही घरोघर जा, लोकांच्या घरी दाखले मागा. तुम्ही त्यांच्या जणांना सांगा तुमचे दाखले द्यायचे आपल्याला. इथे सदस्य समिती केली ती. मी स्वतः आमदार महोदयाने विनंती केली. आता मी तर प्रत्येक गावात जाऊ शकत नव्हतो. आपल्या लोकांना ग्रुपपर्यंत विनंती केली की तुम्ही तुमच्या तालुक्यात मिटिंग घेत जा, महिन्याला आढावा घेत जा. पुढे अडचण वाटली तर मला सांगत जा, आम्ही प्रयत्न करू. आता पुढं पाटील प्रयत्न कमी पडलो असं नाही आहे. केवळ आपली समजूत काढण्यापुरतं मी कधी बोललेलो नाही आहे, बोलणार नाही. म्हणजे माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की तुम्ही हा गैरसमज ठेवू नका. गैरसमज नाही. कसा आहे गैरसमज? मला सांगा तुम्ही गॅजेटनुसार प्रमाणपत्रच निघले नाहीत. तुमचे आयुक्त म्हणते ते 308 निघाले, तुम्ही म्हणतात 61,000 निघाले. हां तुमचे आयुक्त म्हणतात ना. अहो ह्या नोंदी साहेब हे कोणचे दिलेत मी सांगतो तुम्हाला कोणचे दिले ती जुने. नाही ऐका तुम्ही, ऐका थोडं ऐका तुम्ही पण. आणि याचं चेक पण करा इथून गेल्यावर. मी असं पण नाही. हे आमच्या पूर्वी नोंदी निघाल्यात ना त्याला गॅजेट नाव टाकल्यावर. मनोज दादा हे ते 49,078 पूर्वीचे जे अहो मी सांगतो तुम्हाला गॅजेटनुसार जे मराठवाड्यात दिलेत का पूर्वीची नोंद जी शिंदे साहेबांनी सापडलेली नोंदीनुसार दिले तर गॅजेट नाव टाकले काय? येडं समजता का काय तुम्ही आम्हाला राव? असं नाही ना. नाही हे तुम्ही घ्या त्यांच्याकडून माहिती. अधिकारी तुम्हाला काय कन्फ्यूज करतात आणि आम्हाला काय करतात ही सत्यता जाणून घ्या. आम्हाला 308 आकडा खरा वाटला. काय वाटला? की दिले असतील. अहो समान आडनावर राहिले समजा. आता आमची भावकी तोच तो हरद्याचा विषय तो आला कन्नडचा. हैदराबाद गॅजेटप्रमाणे वंशावळी तयार करून झाल्यामुळे
तर त्यांच्या त्या वंशवाळी एस्टॅब्लिश झाल्यानंतरही दाखले मिळत नव्हते. गाजेप्रमाणेच वंशवाळी काढली आपण ती हार्देंची कन्नडची आपण जी तक्रार केली होती, म्हणून त्याचं डिटेल आढावा लक्षात आलं की असं काही गोंधळ तुम्हाला अधिकारी सांगतो, करत 58 असेल. लाखाचे प्रमाणपत्र नाहीत आणि ज्यांचे प्रमाणपत्र दिले त्यांचे व्हॅलिडेट नाहीत, नाही, त्यात मग आपलं सांगितलं तुम्ही आधी. व्हॅलिडेट नाहीत त्याच्या, आणि गॅजेटनुसार वाटप बी नाही. आपला गैरसमज कसा आहे, आता अमरावती भागामध्ये जवळजवळ 23 लाख नोंदी आहेत. 100% अमरावती 100% कुणबी आहे ना, म्हणून ते 23 लाखाकडे दिसतो आपल्याला. विदर्भामध्ये नागपूर आणि अमरावती एकूण 23 आणि 9 31 लाख तर हेच लोक आहे की ज्यांना 100% दाखले मिळालेले आहेत. विदर्भात तर सगळे कुणबीच आहेत ना, म्हणजे या 58 लाखापैकी. तसं नाही आहे व्हॅलिडिटी साहेब. मागितली त्याला पंजाबराव देशमुख साहेबांनी सांगितलं तुम्ही दाखल्यावरती करा, हो. कुणबी करा. ह्या नोंदी सापडल्या, तो तुम्ही फरक समजून घ्या ना. ह्या नोंदी शिंदे साहेबांनी महाराष्ट्रात शोधलेल्या, त्याचा अर्थ तो आधीच कुणबी होता. त्यांनी सांगितल्याच्या नंतर तर दिल्याच, पण ह्या नोंदी नव्यानं सापडलेल्या, त्या जुन्या नाही आहेत. ठीक आहे, ते आपला आता आपल्यामध्ये तो समजा थोडा मतांतर आहे आता की समजा आता तुम्ही म्हणले मराठवाड्याला आरक्षण दिलं, पंजाबराव देशमुख साहेब म्हणले तसं तुम्ही म्हणले मराठवाड्याला आरक्षण दिलं अमक्या, पण काही दिवसानं त्याच्यात सगळेच मराठी गेले नाहीत. मग कधीतरी आंदोलन उभं राहिलं आणि नोंदी शोधायला सुरुवात झाली, तर मराठवाड्यात जी काही राहिली होती ते त्या नोंदीत बी सापडले. असं विदर्भात पण झालंय, ज्यांनी घेतले नाहीत त्यांच्या खरोखरच्याच नोंदी सापडल्या. नाही, ते म्हणून झालं. ही जी आकडेवारी आहे ना, 23 लाख अमरावती, 9 लाख नागपूर, याच्यामध्ये हे ज्या 31-32 लाख लोकांना तर ऑलरेडी त्यांचे प्रमाणपत्र मिळालेले आहेत. तर तिकडे पंजाबराव देशमुखांच्या पुढाकारानं त्यावेळी 100% लोक कुणबी झालेत. की 58 लाखामधलेच लोक आहे 32 लाख राहिले. आता आपल्याकडलेच फक्त काही लोक राहिलेले आहेत तेवढं फक्त. पण तरी आपलं भावना लक्षात घेता मी पाहिजे तर सगळ्या 58 लाखाची यादी देतो. त्यात किती लोकांना प्रमाणपत्र अदा करण्यात आले ते आपल्या त्या पुढे दर्शवतो आम्ही, आणि मग त्याआधी आपण पाठवा खाली लोकांना विचारायला खरंच याप्रमाणे दाखले मिळाले की नाही मिळाले, काय हरकत आहे. म्हणजे माझी तयारी आहे त्यासाठी की 32 लाख नावं लोकांना दाखले मिळाले की नाही नागपूर अमरावती ते आपल्याला पाहायला मिळेल. 32 लाख तेच 58 पैकी बाकीचे तर मग म्हणजे पुण्यात काही 64,000 आहे. इकडं तिकडं लोकांनी जे दाखले घेतलेले आहेत. मला वाटतं आपण तो मागे आकडा सांगितलं तर आपल्या फाईलमध्ये होत होतं. आंदोलन सुरू झाल्यापासून 58 लाख राज्यात नोंदी निघाल्या नव्यानं. जुन्याच नोंदी पण नव्यानं शोधल्या. जुन्या असल्याशिवाय शोधू शकत नाही ना. समजा एखाद्याचा जुना पूर्वजांचा 7/12 आहे तरच अधिकारी शोधू शकतात ना. नव्यानं तो तयार होऊ शकत नाही 7/12. त्याच्यात त्यांना दाखले मिळाले ऑलरेडी काही लोकांना. म्हणून मी काय म्हटलं की यादी आपल्याला देतो ना, आणून मी यादी देतो ना. या 58 लाखपैकी किती लोकांना दाखले मिळालेले आहेत, किती राहिलेले आहेत, ही ती यादी आपल्याला हरकत नाही पाहायला. आम्ही तर मागतच असतो. मला ती लगेच देतो मला. ती काय गव्हर्नमेंट रेकॉर्ड आहे. आम्हाला 58 रेकॉर्डवर आपण लाखाची जे रेकॉर्ड माहिती आम्ही सर्टिफाय करू देतो आम्हाला आपल्याला. 2-3 कामं करा. 58 लाखाची यादी द्या. बरोबर. ते 58 लाखाचे कोणबी प्रमाणपत्र द्या. त्यातली 39 लाख वाटप केले म्हणताय. 12 लाख काय ते आता थोडे राहिले लोक आता फक्त. आता ते म्हणते 39 लाख आम्हाला. नाही 39 लाख वाटप झालंय असं म्हटलं फाईलमध्ये म्हटलं त्यांनी. 38 लाख तुम्ही जे म्हणताय तर तो आपल्या फाईलमध्ये उल्लेख केला आहे वाटप झालंय म्हणून. आता जी मला फाईल दाखवली नाही 38 लाख नाही तो वाटप झालंय 39 लाख असं त्यांनी फाईलमध्ये म्हटलं. आपण एकूणच बोलू. नाही, 58 लाख नव्हती राज्यावरच बोलू. आपण एकूणच बोलू. 39 लाख वाटप झाले राज्यात. आणि 12 ते 14 लाख रुपये याच्यात ते ऑफलाईन करण्या पद्धतीने ते वाटप सुरू आहे. आता त्याच्यामध्ये काय त्रुटी राहिल्या असतील. आता उदाहरणार्थ हैदराबाद गॅजेट तो स्पेसिफिक जो पाटलांचा आग्रह आहे त्याच्यामध्ये किती लोकांना झाले ती काय ते आपण स्वतंत्र करून देतो त्यांना. 58 लाख नोंदी त्याचे प्रमाणपत्र लोकांनी नाही अर्ज केले, त्यांना नसन घ्यायचं तर हरकत नाही. आम्ही त्यांना सांगून देऊ तुमची नोंद निघाली, घेते तर घेते नाही तर नाही घेणार. त्यांची इच्छेप्रमाणे. हा त्यांची इच्छा. आम्हाला काय त्याशी देणं घेणं नाही. मग 58 लाख नोंदी नावासहित ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले त्यांच्या व्हॅलिडिटी द्या. अधिकारी द्यायला तयार नाही आहेत. हा विषय संपला. नंबर 1. हैदराबाद गॅजेट प्रमाणे कुणबी प्रमाणपत्र अधिकारी देत नाही. ते मी सांगतो ना त्यात काय बऱ्याच अडचणी आल्यात. आपल्याशी मी अनेक बोललो त्या संपर्कात मी अधिकारीच होतोय म्हणून आपल्या त्या मी क्लिअर पाहिलं आपलं त्या कन्नडच्या बाबतीत. कुणबी करा. ह्या नोंदी सापडल्या. तो तुम्ही फरक समजून घ्या ना. ह्या नोंदी शिंदे साहेबांनी महाराष्ट्रात शोधलेल्या, त्याचा अर्थ तो आधीच कुणबी होता. त्यांनी सांगितल्याच्या नंतर तर दिल्याच, पण ह्या नोंदी नव्यानं सापडलेल्या, त्या जुन्या नाही आहेत. ठीक आहे ते आपला आता आपल्यामध्ये तो समजा थोडा मतांतर आहे की समजा आता तुम्ही म्हणले मराठवाड्याला आरक्षण दिलं, पंजाबराव देशमुख साहेब म्हणले तसं तुम्ही म्हणले मराठवाड्याला आरक्षण दिलं अमक्या, पण काही दिवसानं त्याच्यात सगळेच मराठी गेले नाहीत. मग कधीतरी आंदोलन उभं राहिलं आणि नोंदी शोधायला सुरुवात झाली, तर मराठवाड्यात जी काही राहिली होती ते त्या नोंदीत बी सापडले. असं विदर्भात पण झालंय. ज्यांनी घेतले नाहीत त्यांच्या खरोखरच्याच नोंदी सापडल्या. नाही हे म्हणून झालं. ही जी आकडेवारी आहे ना
23 लाख अमरावती, 9 लाख नागपूर, याच्यामध्ये हे ज्या 31-32 लाख लोकांना तर ऑलरेडी त्याचे त्यांचे प्रमाणपत्र मिळालेले आहेत. तर तिकडे पंजाबराव देशमुखांच्या पुढाकारानं त्यावेळी 100% लोक कुणबी झाले की 58 लाखामधलेच लोक आहे 32 लाख राहिले. आता आपल्याकडलेच फक्त काही लोक राहिलेले आहेत तेवढं फक्त. पण तरी आपलं भावना लक्षात घेता मी पाहिजे तर सगळ्या 58 लाखाची यादी देतो. त्यात किती लोकांना प्रमाणपत्र अदा करण्यात आले ते आपल्या त्या पुढे दर्शवतो आम्ही. आणि मग त्याआधी आपण पाठवा खाली लोकांना विचारायला खरंच याप्रमाणे दाखले मिळाले की नाही मिळाले, काय हरकत आहे. म्हणजे माझी तयारी आहे त्यासाठी की 32 लाख नावं लोकांना दाखले मिळेल की नाही नागपूर, अमरावती ते आपल्याला पाहायला मिळेल. 32 लाख तेच 58 पैकी बाकीचे तर मग म्हणजे पुण्यात काही 64,000 आहे. इकडं तिकडं लोकांनी जे दाखले घेतलेले आहेत. मला वाटतं आपण जो मागे आकडा सांगितलं तर आपल्या फाईलमध्ये होता. आंदोलन सुरू झाल्यापासून 58 लाख राज्यात नोंदी निघाल्या नव्यानं. जुन्याच नोंदी पण नव्यानं शोधल्या. जुन्या असल्याशिवाय शोधू शकत नाही ना. समजा एखाद्याचा जुना पूर्वजांचा 7/12 आहे तरच अधिकारी शोधू शकतात ना. नव्यानं तो तयार होऊ शकत नाही 7/12. त्याच्यात दाखले मिळाले ऑलरेडी काही लोकांना. म्हणून मी काय म्हटलं की ती यादी आपल्याला देतो ना आणून. मी यादी देतो ना. या 58 लाखपैकी किती लोकांना दाखले मिळालेले आहेत, किती राहिलेले आहेत, जिथे यादी आपल्याला हरकत नाही पाहायला. आम्ही तर मागतच असतो. मला ती लगेच देतो तुम्हाला. ती काही गव्हर्नमेंट रेकॉर्ड आहे. आम्हाला 58 रेकॉर्डवर लाखाची आपण जे रेकॉर्ड माहिती आम्ही सर्टिफाय करू देतो आम्हाला आपल्याला. 2-3 कामं करा. 58 लाखाची यादी द्या. बरोबर. ते 58 लाखाचे कुणबी प्रमाणपत्र द्या. त्यातले 39 लाख वाटप केले म्हणताय. 12 लाख काहीतरी आता थोडे राहिले लोक आता फक्त. आता ते म्हणते 39 लाख आम्हाला. नाही 39 लाख वाटप झालंय असं म्हटलं फाईलमध्ये म्हटलं त्यांनी. 38 लाख तुम्ही जे म्हणताय तर तो आपल्या फाईलमध्ये उल्लेख केला आहे वाटप झालंय म्हणून. आता जी मला फाईल दाखवली नाही 38 लाख. तो वाटप झालंय 39 लाख असं त्यांनी फाईलमध्ये म्हटलं. आपण एकूणच बोलू. 58 लाख नव्हती राज्यावरच बोलू. आपण एकूणच बोलू. 39 लाख वाटप झाले राज्यात. आणि 12 ते 14 लाख रुपये याच्यात ते ऑफलाईन करण्या पद्धतीने ते वाटप सुरू आहे. आता त्याच्यामध्ये काय त्रुटी राहिल्या असतील. आता उदाहरणार्थ हैदराबाद गॅजेट तो स्पेसिफिक जो पाटलांचा आग्रह आहे त्याच्यामध्ये किती लोकांना झाले ठीक आहे ते आपण स्वतंत्र करून देतो. त्यामध्ये 58 लाख नोंदी त्याचे प्रमाणपत्र लोकांनी नाही अर्ज केले त्यांना नसन घ्यायचं तर हरकत नाही. आम्ही त्यांना सांगून देऊ तुमची नोंद निघाली घेते तर घेते नाही तर नाही घेणार. त्यांची इच्छेप्रमाणे. हा त्यांची इच्छा. आम्हाला काय त्याशी देणं घेणं नाही. मग 58 लाख नोंदी नावासहित ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले त्यांच्या व्हॅलिडिटी द्या. अधिकारी द्यायला तयार नाही आहेत. हा विषय संपला. नंबर 1 हैदराबाद गॅजेट प्रमाणे कुणबी प्रमाणपत्र अधिकारी देत नाही. ते मी सांगतो ना त्यात काही बऱ्याच अडचणी आल्यात. आपल्याशी मी अनेक बोललो त्या संपर्कात मी अधिकारीच होतोय म्हणून आपल्या त्या मी क्लिअर पाहिलं आपलं त्या कन्नडच्या बाबतीतला जो मुद्दा आला आज लगेच मी आल्यानंतर त्याच्या ते तो लाभार्थी ज्याला नाकारलं त्याला बोलून घेतलं. ते दिसतंय हाते नावाचे की त्यांनाच नाकारलं ते. आणि त्याप्रमाणे मी आता कारवाई सूचना दिल्या पण ते थांबत नाही. मग म्हणून विभाग आयुक्तांना मी मागच्या बैठकीच्या सूचना दिल्या की बाबा हे प्रमाण फार कमी आहे, फार कमी वेग आहे. कारण असताना माझ्यावर आक्षेप येत असतो की बा अध्यक्ष म्हणून त्याला गती मिळत नाही. आता म्हणून की आता आपण हे फेब्रुवारीमध्ये एक SOP तयार केलं. पुढच्या 3-4 महिन्यामध्ये या नवीन आयुक्तांनी याच्यात थोडी वेळ मागितली की आम्ही 100% याच्यातला तुम्हाला कॉन्क्रीट रिझल्ट देतो असं मला म्हटले. आता ही मोर ॲक्टिव्ह त्यांनी काय केलं आहे म्हणजे एक उदाहरण सांगतो तुम्हाला. हिंगोलीच्या एका माणसाला त्यांनी दाखवले आपल्या अधिकारी कसे करतात. हिंगोलीच्या माणसांनी अर्ज केला या हैदराबादप्रमाणे दाखल्यासाठी. अधिकारी काय उत्तर दिलं की याचं मूळ गाव कुठे यवतमाळमध्ये आहे म्हणून याची नाकारतात. यवतमाळ हिंगोली शेजारीच आहे ना. असं काही नाकारता येईल तुम्हाला. तर कमिशनर ते जे नवीन आले ते म्हटले असं नाही होऊ शकत. मी आता शोकॉस काढले आवडले अधिकाऱ्यांना की कसंच करता येत नाही. त्याची एकदा तुमची वंशवळी सापडलेली तुम्हाला हिंगोली असो यवतमाळ असो तर ते डझंट मॅटर कोणत्या गावात आहे तो आहे ना काय रेकॉर्डवर त्याची इश्यू केली पाहिजे. अशा ज्या काही भांडणी घडलेल्या पाहिजे त्यामुळे थोड्या आता असे काही ठिकाणी उद्योग झालेले आहेत मी नाकारत नाही. पण थोडी माझी विनंती काय आहे की आता ह्या नवीन आयुक्त आलेत त्यांनी आता मागचे आयुक्त होते त्यांनाही स्वतःला हिंगोली यवतमाळचा जो फरक त्यांनी मला दाखवला मला आश्चर्य वाटलं. अशा ज्या आणि हे सुद्धा कन्नडच्या बाबतीमध्ये आम्ही जे पाहिलं तर मलाही धक्का बसला ना. आता ठीक आहे कारवाई होईल निलंबित होईल सगळं होईल पण त्यांनी दाखले मिळणार आहेत का सगळ्या ठिकाणी. एक चांगला मेसेज द्यायचा प्रयत्न होता आज आपला. पण तो मला वाटतं पुढच्या 1-4-5 महिने या कमिशनरना वेळ देऊन मी स्वतः परत पाहतो एकदा. आणि मला वाटतं याला गती देऊ आपण नक्की. आपल्यापासून लपवण्याचा काहीच मुद्दा नाही आमचा. एवढं समाजाला दाखले मिळतात तर आपल्याला मला तेवढंच आनंद पाहिजे जो आपल्याला होणार आहे. त्यात आम्हाला थोडं दुःख होणार आहे काय होणार आहे.
म्हणजे माझी विनंती एवढीच आहे की त्याकरता अतिशय प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. आता 58 लाखाचा आपण बायफर्केशन पाहिजे ते तुम्हाला देतो, म्हणजे माझ्या म्हणजे सरकारच्या सही शिक्क्यात देतो आणून, गाव वाईज देतो, तालुका वाईज देतो, जिल्हा वाईज देतो, नोंदी पैकी 58 लाख नोंदी कशा आहेत, किती लोकांना दाखले मिळाले, सगळे देतो मी. आज खरं म्हणजे त्याची चर्चा नव्हती ना, तुम्ही आजच ते घेऊन आलो सगळं बाळते आलो असतो, ते तयार आहे आपल्याकडे, दिलं तेच रेकॉर्डर पडतील तेच द्यायला तुम्हाला. आपली तळमळ मी समजू शकतो, पण ते निश्चितपणे त्याला कुठं आपल्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. पहिल्या दिवशी मी सांगितलं, आता तीच माझी भूमिका. सातारा संस्थांचे जे अर्ज सांगतो मी. काय झालं की सातारा गॅजेटचं काय झालं आहे, आता त्याचा प्रस्ताव तयार झाला आपला. कुलकुडावर जे कमिशनर होते पुण्याचे त्यांनी तयार केला आहे. सातारा कलेक्टरशी मी बोलून 2-3 वेळा मी शिवेंद्र आम्ही सगळ्यांनी केलं आहे. काय झालं आहे की कायदा तज्ज्ञांचं काय मत होतं की अगोदर आपलं हैदराबाद गॅजेट सुप्रीम कोर्टामध्ये कंटेस्ट झालेलं आहे. सुदैवाने आपण दक्ष आहोत म्हणून त्याला पुढेही स्थगिती मिळाली नाही. आपल्या हैदराबाद गॅजेट अंमलबजावणीला ना उच्च न्यायालयात मिळाली ना सर्वोच्च न्यायालयात मिळाली. आपण माहिती का पाहिजे तर कशी न्यायालयात प्रक्रिया झाली होती. पण आम्हाला भीती काय आहे की आता लगेच सातारा गॅजेट आपण आणलं, अगोदर हैदराबाद गॅजेटचा निर्णय अंतिम व्हायचा आहे, म्हणजे कोर्टापुढे जो निकाल येतो याचा आपण सातारा गॅजेट आणलं तर याला कोर्ट स्थगित देऊन टाकेल की एक आम्ही ऑलरेडी कोर्टात मॅटर असताना तुम्ही का दुसरं काढलं. नाही, मग कोर्टाला सरकारने सांगा ना 94चा जे आर सुद्धा स्थगिती आण म्हणून. हां, सरकारने सांगा ना. आता तू काय आपल्या ना असं नाही होणार ना, असं नाही होणार. आमच्या नोंदी लेखी आहेत ना, रेकॉर्ड आहे, दस्तावेज आहे. साहेब असं कसं बोलताय? ऐकून घ्या तुम्ही आमचा दस्तावेज, आमचं पण ऐका. आता तुमचं ऐकलं नाही. ऐकून मी तुम्ही 94चा तुम्ही 2 मिनिट 94चा जे आर त्यांनी काढला एका वेळेवर, तो टिकू शकतो. आणि आमचा आधार आहे सरकारी दस्तावेज आहे हैदराबाद गॅजेटचा. सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थांनीच आरक्षण दिलं सगळ्या दुनियाला. ते गॅजेट टिकाणा काय कोर्टात? नाही, ते आपण जे औन म्हणलात ना, औन संस्थांचं वगैरे ते सुद्धा आपण तयारी केली ते. सगळे बनवा बनवी. नाही हक्क नाही पडला तर आपला नाही, मी तुम्हाला दुखवत नाहीये. दुखवायचं असं माझी भाषा, मी वेगळंच बोलतोय. मला तुम्हाला दोघाला दुखवायचं नाही. माझी विनंती काय तुम्हाला जेवढं करू वाटतंय तेवढं समाजासाठी करा. मी आंदोलन करणार. नाही असं करू नका. तुम्हाला जेवढं करू वाटतं तेवढं करा. तुम्ही राजीनामा बी देऊ नका. तुम्ही बसले आमचं संग लय झालं, लांबून का म्हणत नुसतं मी ऐकतो आहे मागं. तुम्हाला काय जाऊ दे तिकडे, काय तुम्हाला वर्गडीत मला वर्गडीत वर्गडत जाऊ दे तिकडे, समाजात तरी काय नाही. पाटील म्हणजे जे आपण जे करतो ना, नाही तर ते तर प्रामाणिक नसते तर आतापर्यंत हैदराबाद गॅजेट स्टे मिळून गेला असता, सुप्रीम कोर्ट मिळून गेला असता. आपण मिळू जागा स्टे 94 लोक मिळाला. 94चा विषयच वेगळा आहे. मग त्याचं जोडण हे जमत नाही का? 94ला मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य मंडल आयोगाचा 94 काय संबंधित? त्याच्याप्रमाणे जोडलं ना ते. मग पोटजात उपजात मराठीची करा. त्यावेळी आपल्या राज्यकर्त्यांनी ते घातलं नाही नाव. आता याचा प्रश्न आपण बघू राहिलो. त्यांनी घातलं नाही म्हणून तुम्हाला आणलंय ना. आता सत्तेवर कशाला आणलंय? आता ते त्यांनी केलं नाही म्हणून तुम्हाला आणलंय ना. अहो खोटं नाहीये. त्यांनी धनगरांना धोका दिला, समजा आरक्षण देऊ, मराठ्याला देऊ, याला देऊ म्हणून तुम्हाला आणलंय ना. तुम्ही धोक्यात द्यायला लागलात. मग करा 94 प्रमाणे, काय अडचण आहे? त्यांची जर पोटजात उपजात होती तर मराठीची पोटजात कोण बी होत नाही का? काय अडचण आहे? त्यांच्या जर 10 पोटजात येतं, आपल्या सुद्धा 4-5 आहेत. 94 मध्ये ही चूक फार मोठी केली आहे लोकांनी पूर्वीच्या, आणि आज त्याचा प्रायश्चित आपण करतोय. पण लक्षात घ्या पाटील, ज्यावेळी मराठा आरक्षणाचा द्यायचा मुद्दा तयार झाला, स्वतः माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना मी विरोधी पक्ष नेता होतो. आम्ही पूर्ण सहकार्य सरकारला केलं म्हणून हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत आपण टिकवलं. आरक्षण 2 वर्ष मुलांना मिळालं. दुर्दैवानं सरकार बदललं, त्यांचा आरक्षण जे आर सुद्धा सरकारनंच बनवलाय. आपला जे आर पण सरकारनंच बनवलाय. तुम्हीच बनवणार आता सुद्धा. मग तुम्ही त्यावेळेस आम्ही जर तुमच्यावर विश्वास टाकलाय, तुम्ही सगळे रूल लागू करायचे. 2001च्या कायद्याचे, 2000च्या कायद्याचे, 1931ची जनगणना तुम्हाला 3दा-4दा लिहून दिली मी. 1921ची लिहून दिली, 1800ची लिहून दिली, 1931ची लिहून दिली का नाही हे मान्य आहे की नाही तुम्हाला? म्हणलं तुम्ही त्या जे आरमध्ये घ्या साहेब, ह्या म्हणजे त्रास नाही होणार ह्या हैदराबादच्या. आणखीन नाही घेतलं सुधारणा करण्यात. म्हणजे सांगण्याचा उद्देश, तुम्ही मराठ्यांचे पुरावे, आपण एकमेकाला क्रॉस करत नाहीत, अपमानित नाही करत. तुम्ही मराठ्यांचे पुरावे सरकारी दस्तावेज मानला गेलाय. जर तुम्ही मानला गेला नाही, सरकारी दस्तावेज निजामाचा आहे, शिव सरकारी दस्तावेज मान्य ग्राही केला जाणार नाही, असं जर तुमचं म्हणणं असेल तर 1931ची जनगणना मान्य केली ना देशाने, इंग्रजाची. त्यांची कसं काय मान्य केली? हे बघा, हे तुम्हाला सांगतोय आम्ही. फक्त तुम्ही करणार नाही करणार, सत्ताधीश तुम्ही आहेत. हे सत्य आहे की आमचं हैदराबादचं गॅजेट आहे, सरकारी दस्तावेज आहे. कोल्हापूर संस्थान सातारा संस्थानपेक्षा मोठं कोणीच नाही. त्यांनी सगळ्या दुनियाला आरक्षण दिलंय.
त्यांचं जर कोर्टात चॅलेंज होतंय आधार म्हणून, तर 1994 आधारच नाही ना जे आरला. आमच्या लेकराबद्दल एक वागताय, दुसऱ्याबद्दल एकच का वागताय तुम्ही? भांडण येत आहे तुमच्यावर एकट्यावर विश्वास ठेवून. 10 महिने दिले साहेब, बुलशिक नाही 10, आज 10 महिने झाले. काय चुकीचं भांडतोय राव मी? तुमच्या हातून जर माझ्या समाजाच्या लेकराचं कल्याण होणार असलं तर आज भांडण, उद्या प्रेम बी करील ना. तुम्ही जर म्हणता ना भांडूच नको, तो आंदोलन बसू नको, उद्या माझ्या पोरात वाटलं होते. 58 लाख नोंदीतले व्हॅलिडेज दिल्या नाहीत. एक दुसरं हैदराबाद गॅजेट काढले, अहो नाही देत प्रमाणपत्र. तुम्ही म्हणतात अधिकाऱ्याला सांगितलं नाही, सरकारने सांगितलं कचाकच नाव सांगू नाव तुम्ही करता सस्पेंड, त्याला नाव सांगावं. वरून डायरेक्ट सीएम ऑफिसून फोनाला सध्या थोडं थांब, सध्या थांब म्हणलं. ते बिचारायला नोकरी करायची, गेलं थांबू. अर्ज दाखवायचे का? तुमचं म्हणणं असं अर्ज नाहीत, मी तुम्हाला एकट्या म्हणतात मारण्याचा अर्ज दाखवतो. मुख्यमंत्री असं फोन करतील. आता आपण मी ऑफिस म्हणतोय, ऑफिसात एवढा दम नाही फडणवीस साहेबाच्या. कोणीतरी त्यांच्या नावाखाली फोन केला. विखे पाटील साहेब देवेंद्र फडणवीस साहेबाला विचारतात काय गांडीत दम आहे, कोणाचा फोन लावायचा? अहो त्याचा झोका नदीत बांधिते हे, इथं तिथं नाही. सुळ्या बाबळीचे काटेचे फडणवीस साहेब म्हणी. एकदा कुरूप झालं की नीटच नाही होते. कसला काटा काढणार आणा तुम्ही, नाचकांड आणा नाही तर कुणी आणा, उपसतच नाही तो काटा डबल. काय आहे पाटील, मी खोटं बोलत नाही, मी सत्यता सांगतोय तुम्हाला, तळतळीने सांगतोय. ऐका तुम्ही. पण मुख्यमंत्री आपण आक्षेप का घेतात? त्यांचा त्याविषयी संबंधच नाहीये. त्यांचा नाही म्हणल्यावर तुम्हाला सांगतो काय टप्पर आहे कोणाची याची नाही सांगू शकत हो. नाही सांगू शकत अधिकारी बी नाही. फडणवीस साहेबाला विचारल्याशिवाय दम नाही कोणात काम करायची. इथं रिअल आहे. मी काय दोष नाही द्यायचा, तर मी त्याविषयी लाड साहेबाला सांगितलं तुम्ही आमचं देऊन टाका. कशाला नाव ठेवतो आम्ही? म्हणून मी आपल्याला विनंती कशाला ठेवू? मी एकदा मराठ्याला देऊन बघा ना म्हणा त्यांना, एकदा मराठ्याला देऊन बघा म्हणा. एकदा आतापर्यंत तुम्ही दिलं ना सगळ्याला, एकदा मराठ्याला देऊन बघा. बेउपकारी झाले तर बेउपकारी होतील मराठी. जाऊ द्या, तुम्ही तर द्या एकदा. हैदराबादचं गॅजेट आमचा हक्काचं मान्य आहे तुम्हाला, देऊन टाका ना आम्हाला मराठवाड्यातल्या मराठ्याला. गॅजेट प्रमाणेच आपण कार्यवाही करतो ना. अहो झाले 10 महिने. आता पाटील त्यामुळे थोडा वेळ गेला म्हणून मान्य करतो. थोडा वेळ 10 महिने. आता ऍडमिशन 50-60 लाख पोराची. तेवढे पोरं नाही आहे. काय 6 कोटीत 50 लाख तर पोरं ऍडमिशन घेते ना. ठीक आहे, ते तुमचा आकडे तुम्ही, पण मी सगळे आकडे देतो, तयार आहे ना आपल्याला. अहो मी ऍडमिशन म्हणतोय. समजा आता 10वी 9वीचे पोरं 10वीत, 10वीचे पोरं 12वीत, 12वीचे पोरं 13वीत, 14वीत, 15वीत, 16वीत. कुणी MBBS ला जाईल, कुणी इंजिनिअरिंगला जाईल, कुणी कृषीमध्ये जातील, कुणी विद्यापीठात जातील, कुणी MPC UPC ला ऍडमिशन घेते, कुणी BHMS ला घेईल, कुणी MD ला घेईल. हे ऍडमिशन एकूण राज्यात 6 कोटी मराठ्यांपैकी 50-50 लाख तर पोरं सहज ऍडमिशन घेते ना. नाही कसं काय म्हणता तुम्ही? काय झालंय त्याच्यात बहुतेक लोकांनी पूर्वी आपले कसं विदर्भाचं म्हटलं किंवा पश्चिम महाराष्ट्र म्हटलं, बरेच जुन्यावर बोलूच नका. तुमच्या पाया पडतो मी, जुन्यावर बोलू नका. हे नवीन 58 लाख नोंद येत म्हणतात, जुन्याचं काय काढतं ते कुणबीचं ते नाही. आम्ही एकच येत. आमच्या रोज पोरी त्यांना देतात, त्यांचे आम्हाला देतात. फक्त तिकून इकडे आली की ती ओबीसी इथं राहती, आणि तिकडे गेलं की आमची पोरगी ती ओपन राहती. इकडे आणले तिकडची करून आणा पोरगी मराठवाड्यात. ते पोरग ओपनचं, बायको करून आणलेली ओबीसी. पोरग कोणाचं? ओबीसीचं का ओपनचं? आमची जातच कळा ना, मेळ लागा ना आम्हाला म्हणतात. एक तिथं पोरी भेटायला टुक्कन मोडतोय. इकून तिकून आम्ही लफडे कुठाने करून जमितो. पोरगी ओबीसीची, पोरग ओपनचं. तिकडची इकडची पोरगी तिकडे देवा, तिकडे बाप ओबीसीचा, माय ओपन, पोरग ओबीसी. हे चल लक्षात. आमच्या काळात काय लफडं कुठून ठेवलंय भाऊ तुम्ही? हे चुकीचं नाही, तुम्ही जुनं काढूच नका. आमचं म्हणणं आहे 58 लाख नोंदी सापडल्यात. शिंदे समितीनं त्या शोधल्यात. लय मोठं कार्य केलंय त्यांनी. त्याचे प्रमाणपत्र देऊन आमच्या व्हॅलिडिटी द्या. 10 महिने झालं घासा कोरडा केलाय मी. 58 लाखापैकी आपल्या रेकॉर्डर जर आम्ही पाठवून दिलं की त्याच्यात किती लाख लोकांना व्हॅलिडिटी मिळाल्या, मग हरकत काय? नाही आम्ही आमचा फोन करतो. नाही आपल्याला देतो, आपण व्हेरीफाय करून घ्या. नाही आम्ही फोन करतो. 58 लाख लोकांना तुमची नोंद निघाली, प्रमाणपत्र निघालं की व्हॅलिडिटी झाली का, असं करतो ना. ते आम्हाला रेकॉर्ड द्या. त्याच्याबद्दल मान्य. हैदराबाद गॅजेटनुसार एक सुद्धा प्रमाणपत्र दिलं नाही असं आमचं म्हणणं आहे. पण आयुक्त साहेबाचं मागच्या म्हणणं आहे की आम्ही 308 दिले. आणि जे तो 61,000 तुम्ही म्हणताय ही आमची पूर्वीची नोंद आहे, जी सापडलेली शिंदे समिती. तिच्यातच फक्त वरच्याकडील तुम्ही नाव टाकले हैदराबाद गॅजेट प्रमाणे. म्हणजे आमचीच नोंद आम्ही सापडली आणि तुम्ही द्या हैदराबाद गॅजेटला जोडू. आपण ती व्हेरीफाय पाठवून तुम्हाला यादी मी हा यादी पाठवून व्हेरीफाय करून घ्या. नंबर 1 नाही पहिला म्हणजे सरळ 58 लाखाचं बायफर्केशन पाटील तुम्हाला जिल्हा न्याय देतो.
ते झालं 58 लाखात, ते विषय सोडून दिला आपण. आता आपण दुसऱ्या विषयात आलो होता आणि हैदराबादच्या. हैदराबादला तुम्ही काय करा, 90 आणि 1994चा जी JR काढलेत त्याची नियमावली लावा, कारण आमच्याकडं पुरावा आहे. पुरावा असला तर देऊच ना आपण, काय तर मग हैदराबाद गॅजेट पुरावा आहे ना आधार तुम्हाला. हा, मग त्या गॅजेटप्रमाणे देतो आपण कारवाई. मान्य न्यायालय आमचं उडील कसं काय? हैदराबाद गॅजेटप्रमाणे पडले आपण कारवाई करतोच आहे ना. नाही ना साहेब, एक बी निघत नाही म्हणतो तर. आता त्याला कशी करते म्हणून मी आपलं काय एक म्हणतो, पण निघत नाही म्हणतो हे तर. आजचं उदाहरण करण्याचं त्यासाठी दिलं की असे काही भानगडी गावात पातळी सुरू असतील. तुम्ही स्वतः पर मागच्या वेळी धाराशिवला बरं, आता तुम्हाला साताऱ्याचं विचारलं, ते झाले 2 विषय, ते झाले 2 पेंटिंगच पडले ते, त्याचा तो रिझल्ट आपल्याला- काही निघाला नाही. आता साताऱ्याचा विषय होता, तुम्ही म्हणले कोर्टात जाईल. म्हणजे आता लेखी दस्तावेज सातारा संस्थांचा, कोल्हापूर संस्थांचा लेखी दस्तावेज, ज्या राजश्री छत्रपती शाहूराजांनी सगळ्या दुनियाला आरक्षण दिलं, ते जर मान्य न्यायालयात टिकत नाही म्हणलं. आणि त्यावेळेस कसं इतकं वातावरण असं हे नव्हतं ना, की ज्याच्यामध्ये नाही ते आमच्या हातात नव्हता. होतं, आम्ही मोठ्या आता काय मनाचे होतो. झालंय? वातावरण झालं असतं ना, यांना दिल्यावर आम्ही विरोध केला असता ना. पण आम्हाला काय माहिती, पुढे चालून इतके उलट्या काळजाचे निघतील म्हणून, आमच्या लेकराला विरोध करते म्हणून. नाही आम्ही म्हणलो असतो ही बसतच नाही जात, ही जात बसत नाही, ही जात बसत नाही, ही बस, आम्ही दाखवून दिलं असतं. पण आम्हाला नाही वाटलं हो, इतके उलटे काळजाचे होतील हे नंतर, म्हणून आम्ही मराठ्यांनी विरोध नाही केला त्या काळात. हे तुम्हाला मान्य केलं पाहिजे की हैदराबाद गॅजेटचं एवढा तीव्र विरोध मुंबई उच्च न्यायालयात झाला, सर्वोच्च न्यायालयात झाला, ए मागच्या आडा बंद करा. सर्वोच्च न्यायालयात झाला. आपण त्याला स्थगिती दिली का? का विना त्रासाचं झालं का आपलं थ्रू? ठीक आहे, दाखले मिळण्याची प्रक्रिया थोडी मंदावली किंवा मिळत नाही, हा एक भाग झाला. पण त्याला जर स्टेज मिळाला असता आपण सगळे थांबलं असतो, सगळ्या प्रक्रिया थांबवता आल्या असं पाहिजे. म्हणून सातारा गॅजेट त्यासाठीच आम्ही विचारपूर्वक विधी न्याय विभागाशी बोललो. ते म्हटले आता शेवटी कायद्यात तज्ञाचं मत घेऊन जर आपण जर नाही वागलो, उद्या जर काही झालं ते सांगणार आम्ही काय तुम्हाला बोललो होतो. साहेब, तुमचं ना आमचं काय भांडण नाही. तुम्ही आलात, तुमचं आम्ही सन्मान केलाय. हा, आमच्याबद्दलच कोर्टात जात आहेत आणि 54च्या बद्दल जात नाही म्हणजे हे दुटप्पीपणा त्या अधिकारी तरी कोण आहे तुम्हाला सांगणारा? आम्हाला माहित नाही. बोलत नाही मी सातारा गॅजेट बोलतो. हा, साताऱ्याच बोलतो आम्ही सुद्धा. आमच्याजवळ पुरावा आहे. त्यांना कोणचा आधार जोडलाय? कोणचा आधार जोडलाय? JR काढताना कोणचाच नाही. तुम्ही इकडे देण द्या, तुम्हाला तिकडे बोलावं लागतं. मग मीडिया तिथून गेल्यावर कसं काय काय आरक्षण आहे तुम्हाला शिकवतोय. आरक्षण मी सध्या, तुम्हाला काहीच आरक्षणात माहिती, तुम्हाला आकडे माहिती आहेत, टप्पू आकडे. हे आकडे नाही, हे शिका. हे गरीबाचा आशीर्वादला डेंजर असतो येऊ. ही सत्य परिस्थिती. आमच्याजवळ पुरावे तरी आमचं कोर्टात जातं वय, आणि यांजवळ पुरावे नसून कोर्टात त्या कोण तुम्हाला शिकितोय त्याला म्हणत 94चं 89चं नाही करतात. एका आद्य देशावरती आरक्षण टिकून, एका आद्य देशावरती 94च घडलं. 89चं बोलतोय मी आता. मंडल कमिशनचं आद्य देशावरती आरक्षण टिकलेलं आहे. ते आद्य देशावरती आरक्षण टिकत नसतं. तो रूल नाही, घटनेचे कलम वाच म्हणा, काय बोलत नसते मीडियात. दुर्दैवानं 54साठी निर्णय झाल्यानंतर कोणी कोर्टात कंटेस्ट नाही केला. मी सांगितलं लोकांनी ना. कंटेस्ट करत नाही गेल्यामुळे विखे पाटील साहेब, आम्ही सांगितलं तुम्हाला तुम्ही आता. असते, मी असतो, आम्ही होऊन चांगले गेला लोक असतं. आहेत. नाही इतके नियत खराब नव्हती, आता बी नाही. 94ला आपण दोघं असतो तर काय अडचण नसते. अहो मी म्हणतो आता बी चॅलेंज करता येतं तरी करीत नाहीत. गरीबाच्या ओबीसीच्या लेकरांना काय केलं म्हणून करीनात आम्ही संस्कारातच वाढलो. आता बी सांगतो तुम्हाला, आता चॅलेंज होतो 94चा JR आणि मंडलचा सुद्धा, 1990चा सुद्धा देऊ. पण आम्ही इतके घाण संस्काराचे नाहीत. गरीबाच्या लेकरांनी काय केलं, ओबीसीच्या लेकरा बाळात वाटोळ करायचंय म्हणून आम्ही करीत नाही. एका धडाक्यात जाते 94चं बी आणि 90चं सुद्धा, कारण ते आद्य देशावर जिवंत आहे. कोर्टाची मान्यता नाही आहे त्याला. सुप्रीम कोर्टाच्या आद्य देशावरती देशातलं आरक्षण काढताच येत नाही. पाटील त्याच्यावर आता एवढी जाहीरपणे वाक्यावर करता येत नाही. मी करतोय ना, तुम्हाला कोण करा म्हणतंय? नाही, मी आहे ते. मी जर तुम्हाला सांगितलं नाही तर शिकणार. आता हे नवीन आरक्षण शिकायचे समजा, नवीन विद्यार्थी आता तुमच्या सपाट्यात आलाय, नवीन विद्यार्थी. इकडून त्याला कोपरा लुटी देत, तिकडून लुटी देत, ते बी लुटी देत. खरं बोलायला गेलं की कोपर खेळ्या सुरू होत्या. काय बोललेत नुसते, इथं आले अंतरवले जाऊन मराठ्याला आरक्षण मिळून द्या म्हणले. थांब रे, इथं आले तर मराठ्याला आरक्षण द्या मिळून दिले. लगेच त्यांच्या मागे लागले. का? तुमच्या कोण बोललं की मग गोड लागतो, मग लय चांगला आहे मराठ्याचा. आणि उचित मराठ्याच्या पोराकडून बोललं की काल लगेच तुम्हाला उकळ्या फुटल्या. नंतर बरेच नाही तुमचे नाही का बोलत. एक बोलला समजा, जाऊ द्या मराठ्याकडून एक बोलला, पटन नाही पटन यांचं मग तुमचं मग पटन नाही पटन, तुम्ही दोघं निघून जाताना. आता मी उपोषणाला बसायचं तर बसनच, ते पुढे जे व्हायचं ते होईल. एक माणूस मराठ्याकडून बोलला, कार्य मिरच्या लागला, इतके दिवस ओबीसीचं काम नाही केलं का त्यांनी? कमल उपकार फेडता लगेच. एखाद्या जर ओबीसीचं काम केलं असेल ना आयुष्यात, नाही केलं. आता 42 जाती घातल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी, कंपनी विरोध केला यांनी. अरे मग आलेत ना मराठ्याकडे, काय म्हणतात फक्त मराठ्याला त्या लेकराला आरक्षण मिळालं पाहिजे. मी देवेंद्र फडणवीस साहेबाला समजून सांगतो, विखे पाटलाला समजून सांगतो,
दोघा तिघाचा काही गैरसमज असेल तो काढतो, उदय सामंतला समजून सांगतो. एवढंच बोलला. हा, तुम्ही एवढा कमजोर समजत होय ते बी बोलणे काय तर काही ते बी गेलेलं आहे. हा, ते बी लय मागा लागल. हाय उगा राजकीय पक्षाचं पद प्रतिष्ठित म्हणून जाऊन द्यावा बोलत येत. कारण आम्ही दोघांनी फाईट केलेली ना, आम्ही एकदा कुस्ती केलेली ना दोघांनी. हा, ते मला एकदा बोलत मी 25 बाऱ्या धुवूनच काढलं. तसं त्यांना बोलतात. काय मागितलं त्यांनी? लेकराला आरक्षण द्या म्हणलंय फक्त. काय म्हणलं रे दुसरं? तर एवढे लगे बोलायला लागले आणि एवढं टार्गेटच करायला लागले. म्हणजे यांना गठुडं भरून द्या, मग लय मजा लागत. मराठ्याला द्या म्हणलं की लागलेच नेत्याचे मागं. विख्यात असला, लाडा असला, आमकात असला, काय चावतो काय चावतो तुम्हाला? तर पाटील, आपण कोणाच्या टीकेला बी घालत नाही. आपण आपली भूमिका प्रामाणिक आहे. कोण आपल्या शिवाय देऊ द्या, त्यांचा आपला उद्धार करून काय त्याला मी ते थोडं घाबरतो आपण त्याच्या उद्धाराला. पण आमचं म्हणणं आहे, आपण आमच्या बरोबर आम्हाला काय चिंता आहे तिथं? साहेब, कोणी आम्हाला टीका करून विखे काय पाटील साहेब, हे ना. मी भांडतोय म्हणजे फक्त समाजामुळे तुम्हाला भांडतोय, वैर नाही. बरोबर ना, मान्य हा, आहे. हे पण तेवढंच आपल्या खरंय. व्यक्तीत काय माझं आम्हाला पण लागतं ना, का लागतं? समाजाकरता किती माणूस इथं आला, तुम्ही इतकं बोलण्यात का हरकत नाही. हे बी उदय सामंत साहेबाला बोलले, विनाकारण जे नेत्यांना ठोकलंय. मग त्यांनी यांना बोललं, आम्हाला लागणारच ना आमच्या माणसाला बोललो का? तुमचे इतके नेते बोलले, हा ओबीसीचे. विखे पाटील साहेब कागदाकडे नका बघू, इतके बोलले. कागद पाहावं लागतं तुमच्या बोलताना. इतके नाही इतके ते बोललेत. माझा मराठ्याचा एकतरी नेता म्हणला का ओबीसीच्या नेत्याला बोलू नको म्हणून? का रे मग आमच्या लोक बोलायला जातात, तुम्ही का अडीचा? मी सुरुवातीला तीच भूमिका मांडली, आपला आठवत असेल की ज्यावेळी ओबीसीला आरक्षण मिळालं त्यावेळी कोणी मराठा विरोध नाही केला ना, बरोबर बोलला नाही. आता आम्ही मराठा समाजासाठी जेव्हा मागतो त्यावेळी तुम्ही काय विरोध करता? माझी भूमिका नाही, आता पहिली. भेटायला आले ना तुम्ही दोघं. आता लगेच सुरू कोण भेटायला गेले आणि ती अय्यालकर सभा घ्यायला जाते, जमतं का? तेव्हा मग मराठ्याचा एक बी आमदार, एक बी मंत्री म्हणला नाही तुम्ही सरकारमध्ये आहेत, संविधानाच्या पदावर आहेत, तुम्ही कोणाच्या सभेला जाऊ नका. एकही मराठ्याचा आमदार, खासदार, नेता म्हणला नाही. का? जाते तर जाऊ दे, गरीबाच्या लेकरासाठी जातात, असे मराठ्यांचे आमदार मंत्री म्हणतात. आणि आज आमचे मंत्री आमदार भेटायला आले, संविधानाच्या पदावर बसलेले असताना जातात तिकडे. मग कुठं जातो रे बोचे? तुमचे गेलेलं आमच्या लोकांनी नाडिलं. तुमच्या लेकरात आमच्या लेकरात कम फरक करता? आमचे मराठ्यांचे नेते, खासदार, आमदार डायरेक्ट म्हणतात ओबीसीच्या लेकराचं कल्याण होऊ दे. तसंच आम्ही बी आंदोलक असून म्हणतो होऊ दे ओबीसीच्या लेकराचं कल्याण. अरे तुम्ही नेते आहेत ना रे, तुम्ही कमीत कमी म्हणा ना त्या मराठ्याच्या लेकरांचं कल्याण होऊ द्या. त्यांचे गॅजेट आहेत, यांना 67ला दिलंय आरक्षण, त्याच्यानंतर 89ला दिलंय आणि 94ला दिलंय. एका GR वर आमच्या 150 वर्षाचे गॅजेट आहेत, 150 वर्षाचे. तरी आमचं कोर्टात चॅलेंज होतं, मला नाही मान्य. मला 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र पाहिजेत, गॅजेटनुसार प्रमाणपत्र सुरू पाहिजेत. हे तुमचं आणि माझं दोघाचं भांडण. मला 17 संस्थांचा GR पाहिजे. केसेस मागे घ्या, लेखी दिलेले, लेखीचं दाखवतो. 17 संस्थांच्या मध्ये ते उद्या आपलं अडकलं उघडं हैदराबादचं सुद्धा, तर काय करा तुम्ही मग? 94च अडका मग. असं होईल. नाही तसंच होईल ना मग, होय ना? बरोबर आहे. 94च अडका. बाकीचे ना चर्चेला आलेले माणसं हे पाहुणे असते, त्यांचं पण अडकल ना. असं कसं? म्हणजे त्यांना एका वेळेवर दिलेलं चालतं. आमचा विरोध नाही बाबा, तुम्ही आमच्या लेकराला विरोध करू नका, एवढंच म्हणणं आहे आमचं. गौरवच्या नंतर बऱ्याच घटनादुरुस्ती झाल्यात. आता घटनादुरुस्तीचे कायद्याच्या चकोडीजवळ शेवटी मग तो जो निर्णय झाला 51% पर्यंतचा, त्याच्यामध्ये बसून गेले. आता आपल्याला त्या घटनेची याची काय त्या न्यायमूर्ती त्या याची केस होती त्या कोण आरक्षणाची. चालू सांगतोय 52% आरक्षण द्या म्हणून? नाही, त्या सुप्रीम कोर्टाने मान्य केलं. कोणचा राईट आहे दाखवा मला. हा, इंदिरा साहनी. 52%ला हो, इंदिरा साहनी केस 50% म्हणतं इंदिरा साहनी जजमेंट. 51% आहे ते पाटील. इंदिरा साहनी केसमध्ये काही राज्यांनी प्रयत्न करून पाहिलं, सुप्रीम कोर्ट डाऊन केलं. इंदिरा साहनीचं जजमेंट सांगतंय 50%ची मर्यादा ओलांडायची नाही म्हणून आमचं 16% गेलं. 52% कसं काय मग? 52% कसं काय मग? नाही, आपण मध्ये आता EWS करते, EWSला भारत सरकारने 10% वाढून दिलं. त्यामध्ये आपल्या काही लोकांना संधी मिळून गेली EWS मध्ये, भारत सरकारच्या EWS प्रमाणे. पण माझा मुद्दा काय आहे की इंदिरा साहनीच्या जजमेंटमुळे आपल्याला इतकं बंधन आलेलं आहे. परंतु आता त्यासाठी घटनादुरुस्ती करायची, काय करायची, त्या देशपात तुम्ही 17 संस्थांचा GR काढा, तुम्ही ते GR काढा. कारण आम्हाला आधार आहे, बिना आधाराचे GR काढता येत नाहीत. की महाराष्ट्रात, देशात पहिला GR आहे मराठ्यांचा, का आधार घेऊन ये. हैदराबादचा काढलेला तुम्ही. हा, यांचा एक प्रश्न होता बोलता बोलता, हे सांगतो. पण मी तुम्हाला आणि फडणवीस साहेबाला श्रेय दिलं नाही गॅजेटचं. संपला विषय. कारण ते मी ज्याचा त्याचा सन्मानच करतो त्याचा. त्यांनी काढलं नाही दिल्यावर मग त्यांना नको झापू, तर कोणाला झापू?
पण आता 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 विषय इकडे आला पुन्हा की आमचे GR आधाराशिवाय निघले नाहीत आणि कायदा सांगतो आधाराशिवाय कोणताही GR काढता येत नाही. मग आम्हाला आता सातारा संस्थांचा आधार आहे, तुम्ही GR काढा. हैदराबादचा गॅजेटनुसार तुम्ही ह्यो आधार घेऊन काढलेला. मान्य न्यायालय ते चॅलेंज करू शकत नाही, काढून टाकू शकत नाही आधार असून. जर आधार नसलेल्याला काढला जातोय मग ज्याला आधार नाही ते सुद्धा काढले मान्य न्यायालयाला काढावं लागतं, मग काढावं लागतं. त्यासाठी हैदराबादचा जो GR काढला आपण तो टिकण्यासाठी म्हणजे इतका आम्ही त्यासाठी श्रम घेतले म्हणून तर आपण उच्च न्यायालयामध्ये आणि संसदेमध्ये टिकलं. म्हणजे आपल्याला मी आता काही सगळ्या गोष्टी सांगण्यासारख्या नाही ओपनपणे, पण त्यात आपण जर आता सातारा गॅजेटचं काही करायला गेलो ना तर मी आपण म्हणतात मी तपासून पाहतो भरपूर शाळेमध्ये की सातारा गॅजेट तर जे आणखीन पाहिजे तर आपल्या ॲडव्होकेट जनरलचं अटॉर्नी जनरलचं मत घेऊ आपण दिल्लीच्या भारत सरकारच्या की याच्यात काही अफेक्ट कारण दिल्लीच्या याच्यामध्ये आपण अटॉर्नी जनरल उभं केलं होतं आपण त्या त्याने विचारून बघू जर त्याच्या एकामेकावर परिणाम होत नसेल तर काढू आपण सातारा गॅजेट सुद्धा काय अडचण नाही आहे. असं आपण फर्म नाही की नाहीच काढणार असं नाही आहे. जर याच्यावर तो ओव्हर आहे ह्या GRमुळे त्या GR परिणाम होत नसेल तो काढून टाकू ना. सरकार पण यामध्ये म्हणजे मुख्यमंत्री सुद्धा म्हटलं आपण काढू फक्त एक कायद्याचे कुठं उद्या जर त्याला की याच्यामुळे त्याला स्टे मिळाला पुन्हा सरकारच दाबवू देणार की तुम्ही नीट पाहिलं नाही नीट. आम्ही कायद्यातच सांगतोय ना साहेब, आधार असल्याशिवाय कुठल्याच गोष्टीचा GR काढता येत नाही. आधार असल्याशिवाय रजिस्ट्री असल्याशिवाय तलाठी फेर ओढू शकत नाही, मंडल अधिकारी चलन तहसीलदाराकडे पाठवू शकत नाही. बरोबर तुमचं म्हणणं आहे. तसं आधार असल्याशिवाय काढू नका म्हणत नाहीत आम्ही. सातारा संस्थांचा घ्या ना साहेब, ॲडव्होकेट जनरलचं नाही आपण घेतलं ओपिनियन ईडीचंच म्हणणं तसं होतं. मग आम्ही काय केलं मग त्या ईडीच्या बरोबर एक सिनियर काउन्सिल ओपिनियन घेतो की कॉन्स्टिट्यूशन लॉयर जे आहे सुप्रीम कोर्टामध्ये बिना आधारचा कसा टिकला म्हणा AG साहेबाला. आपण त्यांना घ्यायला लावतो हे बी बोला ना, AG साहेबाला म्हणा 94चा कसं काय टिकला, 1994 GR आधार नसून. बोलून आपण सातारा GRचा यांचे जे विषय आहेत ना 94 पासून 89 पासून 94 पासून यांचं एक याच्याकडनं लिखी याच्यावरती एक ओपिनियन मागू एजीचं. कसं आहे तर ते किती येतं पाहिजे म्हणतात ते 94 प्रमाणे करा वेगळ्या चर्चेचा मुद्दा आपला तो. पण प्रश्न सातारा गॅजेटचा मुद्दा जो आहे तो फक्त एवढे 4-5 दिवसाचा सिनियर काउन्सिल नाही, याला नियमावली ती लावल्याशिवाय आम्हाला प्रमाणपत्र व्हॅलिडिटी मिळणार नाही साहेब. तुम्हाला आत्ताच सांगतो, ती नियमावली तुम्हाला 2001ची 2000 कायद्याची 2012च्या नुसार ती लावावीच लागणार आहे, तरच ते प्रमाणपत्र निघणार आहे, तरच ती व्हॅलिडिटी होणार आहे. नाही तर ते होत नाहीत, असं होत नाही. ती तुम्हाला 1921ची जनगणना त्याला लावू नये, 31ची लावू नये, 1800 पासूनच्या जे जनगणना झाल्या त्याही लावू नयेत. कारण जनगणनेत सुद्धा खूप मोठा डाटा आहे. आम्ही शिंदे साहेबाला सांगितलं होतं हे न्यायमूर्ती साहेबाला त्याच वेळेस. नाही पण त्यावेळी आपल्या सूचना आपली जर झाल्यानंतर दिल्लीचा जो नॅशनल आर्किव्ज आहे त्याच्यामध्ये सगळ्या देशाचा डाटा असतो. नॅशनल आर्किव्हमध्ये जाऊ सुद्धा त्यांनी डाटा सोर्स केला की कोणत्या नोंदी आहेत काय आहेत. म्हणजे आपल्या सरकारकडे नोंदी असं नाही पण काही स्वातंत्र्यापूर्वीच्या काही नोंदी आहेत, स्वातंत्र्यानंतरचा काही डाटा आहे. नॅशनल आर्किव्ज म्हणून जे भारत सरकारचं ज्याच्यामध्ये सगळ्या देशाचा सगळ्या प्रकारचा डाटा पुरवत आहे स्वतः शिंदेसाहेब जाऊन आले तिथे, त्यातूनच त्यांनी माहिती काढली सगळी. मग डाटा पुरावा असल्यावर काय हरकत आहे GR काढून चालवायला, ती प्रमाणपत्र अधिकाऱ्यांना द्यायला. GR मध्ये सुलभता आणा ना त्या GR मध्ये. कमून टाइम लावायला लागले कशामुळं, मराठवाड्यातले टाइम का नाही आता एकच आहे time? बरोबर आहे. हैदराबाद गॅजेट संदर्भात काही थोडंसं इश्यू आहे खाली, पण तो आता आपण सोडू. पण त्याला काही काळ गेला मी मान्य करतो की थोडा कामामध्ये वेळ गेलेला आहे. पण दोन गोष्टी आहे म्हणजे 58 लाखाचा जाडा आपल्याला उपलब्ध करून देणं हा पहिला भाग, आणि या हैदराबाद गॅजेटचे आणखीन अंमलबजावणी करताना गती देणं हा त्याला एक दुसरा भाग. त्याला थोड्या नवीन देतच नाहीयेत ते. नाही देऊ आपण त्याला. देतच नाहीयेत. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस फोनवर सांगितलंय का नाही, तुम्हाला लई झालं त्या 2 महिन्यात फक्त मी बोलत नाहीये. नसतं त्याच्या आधी वेळोवेळी सांगितलं की नाही तुम्हाला, वेळोवेळी सांगितलंय की हे करायचं. तुम्ही तुमचे पण तेच रिप्लाय आहेत, माझे पण तेच आहेत. खाली अधिकारी करत नाहीयेत. आपण आमदाराला सांगू, आमदाराला पुढं टाईम हे करायला, आमदाराचं मागं मारण्याचे लचंड कोणा टाईम येतो नाही. आता ते लचंड त्यांना 29ला कळत, तवर नाही कळणार त्यांना 29ला कळत, आत्ता नाही. आता त्यांच्या मग टाईम बी नाही. आणि काय इतके पॉवर ते अधिकारी त्यांचे चलू पण देत नाही. आता मी ते आपण जे फेब्रुवारी 2026 फडणवीस साहेबांनी जर सूचना दिल्या हैदराबाद गॅजेट प्रमाणे मराठवाड्यातला मराठा कुणबी आहे त्यांचं गॅजेट हे 2,56,000 संभाजीनगर जिल्ह्यात आहेत मराठे. ज्याच्याकडे 67चा खासरा निघल त्याला प्रमाणपत्र देऊन टाका, सणासण वाटप सुरू होईल. खासर पत्रका पण धरलं ते गुरु येतं मध्ये
पण त्या नोंदी खासरा पत्रकामध्ये कसे आहे की त्या नंबर आहेत फडणवीस साहेबांनी 50, जर 100. सांगितलं मराठवाड्यातल्या मराठ्यांचं हैदराबादचं गॅजेटियर आहे, संख्या आहेत त्यांच्या, मराठवाड्यातल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरू करा तर उद्या सकाळी लाईन लागा. बाकीचं मला काहीही बोलता येत नाही. त्यांनी जर उद्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या तर हे करून टाक, GR मे काढलाय, कायद्यानं काढलाय, आधार घेऊन काढलाय आणि चल दे प्रमाणपत्र, उद्या सकाळी सुरू होते. नाही बोला पण त्यांची साहेबांशी बोलतो आम्ही उद्या सकाळी सुरू होते. नसता हे 10 महिने गेले, असेच पुन्हा 10 महिने जाणार. माझी भावना फक्त तुम्ही समजून घ्यावं, शॉर्टकट शब्दात तुमच्या लक्षात येऊन जाईल मला काय म्हणायचं. समजलं. नसता हे होत नाही, अजिबात होत नाही. गॅजेटनुसार एकही प्रमाणपत्र मिळत नाही. फडणवीस साहेब म्हणले की सुरू. उद्या सकाळी नाही, त्यांनी सांगावं, आत्ता पाटील, सांगावं. त्यांचा विरोध असं कारणच नाहीये. मी कुठे तरी- विरोध म्हणला होता आहे का? तुम्ही तरी- म्हणाला तर राव, नाही, त्याला काय अर्थ राव मग हे? त्यांनी सांगायचं म्हणजे भाऊ त्यात सांग त्यांनी आता त्यांनी काही वेगळं सांगितलं का नाही ना. आता काही लोक काम करत असतात. आता आपण म्हणल्याप्रमाणे मुख्यमंत्री महोदय विनंती करू, थोडं टाइम बाउंड करा, निक्षून सांगा. पुढचे 3 टप्पर नाही महिन्यात- अधिकाऱ्याची. फडणवीस साहेबांनी सांगितल्यावर भाऊ आम्हाला ठोकलेले अधिकारी, मोठाले अधिकारी झालेत पोलिस. मनोज दादा आता साहेब आणि सीएम साहेब विभागीय आयुक्तांनी तिथे बोलले. विभागीय आयुक्ताला आता घरोघर जायला सांगितलं. बरोबर काय सांगितलं. घरोघर जायला सांगितलं. आता आता हे जे हा ते बोलून त्यावर बोलता येत नाही एकदम जे नाही अर्ज केला तरी त्या सरकारी अधिकाऱ्यांनी तिथे दारात जायचं आणि त्याच्याकडून म्हणजे अतिशय गांभीर्याने सांगितलं. आता लोक तुमच्या येण्याची वाट पाहू नका म्हणले. आता सूचना दिल्या की घरोघर जाऊन मला 1 महिना सांगा किती लोक तुम्ही घरी गेले, किती लोक दाखले तुम्हाला मिळाले, किती पुरावे मिळाले. आता लोक तुमच्यावर येणार नाही, तुम्ही लोकांपर्यंत जा. मी आता तेच बोललो ना. फडणवीस साहेबांनी सूचना जर दिल्या, मराठवाड्यातले लोक प्रमाणपत्र वाचून राहतच नाहीत. तुम्ही फक्त 1 त्यांना महिना वाट अडचण आली की पहा. साहेब? फक्त 1 महिना वाट पहा. हे घरोघर लोक पाठी जातील. तुम्ही मला फोन करा काम झालं आता फक्त हे तुम्हाला मी सांगतो ना. ते म्हणजे तुम्ही हैदराबाद घ्यायचे प्रमाण 1 महिन्याच्या आत देणार. हो घरोघर पण लोक पाठवतो ना. द्या मला लेखी ते देतो तुम्हाला. फडणवीस साहेबाचं. मी माझा देखील किती राहिलो तुम्हाला समितीचा अध्यक्ष म्हणून किती वेळा पाटील. आता काही देताना आम्हाला तुम्हाला वाटलं, आम्हाला त्याच्यापासून तुमच्यावर विश्वास बसलाय थोडा दाटो मोठे नाही बरं का खरोखरचा. तुम्ही काही देताना लिहून समाजासाठी, समाजासाठी बोलणे बी खाल्ले तुम्ही. आता घरोघर समाजात जायला ते पण सांगितलं बघितलं. लोकांना. जसं आपण ते त्यांचा आजचा आयुक्त कार्यालयातला अवतार आम्ही फार वर्षांनी पाहिला, फार वेगळा अहो मी टाईट केलं इकडून, तुम्हाला काय माहिती? तुम्ही आज दारात मी टाईट केलं म्हणून ते पळायलेच नाही. तर ते नाही आमच्या खोटा घातला होता चांगला, ते सुचून द्या ना आम्हाला काही. आज मी टाईट केलं कालपासून इकडे तेव्हा पळायले ती. त्यांनी तेव्हा अधिकारावर जा काढा असं ना. आता नाही तेव्हा थेट सीएम साहेबाला बोलले. सीएम साहेबांनी घेऊन आता पाटील आपला आदेश आहे. दारात जायला. आणि आपण स्वतः करता करत नाही ना. समाजाकरता आपलं भांडण आहे. तुम्ही जर आणि तुमच्या आम्हाला- भावनेशीच मी सहमत होऊन मलाही वाईट वाटतं कधी कधी की एवढा विलंब का लागतो, खाली का होत नाही काम, काय अडचण नाही, लोक अर्ज का करत नाही. असं होऊ शकत नाही लोक अर्ज करत नाही म्हणून. त्यानं म्हणलं तुम्ही लोक अर्ज करत नाही, मला पुरावे द्या अधिकारी. म्हटलं का आला तो केसेसचं कन्फ्युजन राहिलं आपलं. केस झालं ना. केसेसचे तुम्ही किती आहेत म्हणतात? चालतं नाही नाही 69 केसेस नाही 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 सगळ्याच एकूण चालतं नाही. कागद कुठे मग केस एकूण हा नाही नाही. आम्ही सर्व केस मागे घ्यायची मागणी करतो. एकूण गुन्हे 961. 1513 आहेत फडणवीस साहेब म्हणते. नाही 961. नाही नाही एक ही अपडेट आकडेवारी आहे. तर ती 830 फडणवीस मागे साहेबांनी त्या दिवशी चॅनलवर बाईट दिली. 864 आम्ही मागे घेतले 1513 पैकी. नाही नाही त्यांनी 830 मागे गेले. 64 थोडेसे गुन्हे गंभीर 64 मध्ये पात्र नसल्या तर 64 फक्त. बरं आता याच्यात गंभीर काय येतं, हे पोरच नाहीत त्याच्यात. नाही, ते आपण गुंतले. थोडं बोललोय ना त्याच्याप्रमाणे आम्ही ती थोडीशी करतो. ती एक. दुसरं आंतरवलीत हाणलं कुणाला? आम्हाला. की शिकवणावर आमचे गुन्हे मागं घेऊ नका. आमचे गुन्हे मागं घेऊ नका. 307 120 त्याच पोलीस अधिकाऱ्यावर सगळ्यावर लावा. तर आपण हा मुद्दा काय बोला नाही माझ्या इथे पण त्यावेळी. आमच्यावर 120 आणि 307 लावलाय ना आमच्यावरती. आधी आम्हाला कोणी आणलंय फुटेज काढा, चलू दे कोर्टात. त्यांच्यावर 307 120 लावा सगळ्यावर. सगळ्या पोलीस अधिकाऱ्यासह 150 जण होते ते. नाही पडलं तर नवीन मुद्दा आलेला आपल्या मागच्या चर्चेत नव्हता मुद्दा. नाही सरसकटचं सांगतो तुम्हाला समजा ते गंभीर वाटायला लागले. गंभीर त्यांनीच केले ना, आम्ही नाही ना. आम्ही असे बसलेलो होतो. पण आता असे आपण- बसलेले लोक होतो. ढकलाढकली त्यांनी सुरू केली, मारझोडं त्यांनी सुरू केली, गोळीबार त्यांनीच केला. पण आता मुद्दा आपण नवीनच समोर आला. मी जरूर बोलतो सीएम साहेबांशी चर्चा करून घेईल की आंदोलन करणाऱ्या मारल्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. आंदोलन करणाऱ्यावर गुन्हा होतोच, पण ज्यांनी निष्पात आंदोलन करण्यावर लाठीचार्ज केला त्यांच्यावर गुन्हे दाखल पाहिजे आपली मागणी. ते रेल्वेचे अधिकारी झाले महाराष्ट्राचे आम्हाला आणणारे.
हो ना, बारकुशी होते पहिले अधिकारी मोठे झाले सगळ्या टोटल ते दुर्दैवी घटना होती टोटल बढती लाठी चार्ज करणं चुकीचं होतं खरं टोटल त्यावेळी. वरती. ते पण आता पहिला आपण मुद्दा चर्चेला गेलेला आहे, पण आपण मी बोलतो साहेबांशी आता मुद्द्याशी बोलतो. आणि त्याच्यात मदत करायचीच भूमिका राहील. 23 लोकांचे पैसे राहिले तर बलिदान गेलेले माझ्या आकडे बरोबर का रे? कुठे गेलं ते? नाही, माझ्या माहितीप्रमाणे काही लोकांचे राहील त्यामध्ये पैसे द्यायचे हा, नाही बरोबर. तुम्ही म्हणले कोणाचेच नाही राहिले 100% म्हणला तुम्ही म्हणून हा, बरोबर नाही आता नाही म्हणले ना बोलताना म्हणून मी कन्फ्युजन काढलं ती एक मिनिट 100% दिलेत म्हणले ते मग ते समाजात गलत संदेश जाईल नाही तर लाईव्ह सुरू आहे 100% दिलेत म्हणले प्रस्तावात प्राप्त न झालेली संख्या. बरोबर आहे. हे 60,000 पैकी 355 लोकांच्या वारसानं ते 10 लाख रुपये दिले आहेत. 31 आंदोलकांच्या वारसावर राहिले हा तर ते आता सीएम साहेबांच्या कारण पहिली मला म्हटले मी क्लिअर करून देतो आपण आलाय प्रस्ताव आलाय तुमचा त्याला उद्या महिने मिळाली उद्या मी तुम्हाला सोमवारपर्यंत एकटेच घेतले प्रस्ताव आले सोमवारी सही घेऊन पण देतो. आता कनेक्शन झाले आले ते सोमवारपर्यंत देऊन दिले रबी आता 275 लोकांना मिळाले 31 राहिलेत लोक त्या मी सोमवारपर्यंत रिलीज करतो. त्या पाटील आपल्या विनंती एवढीच आहे आता सरकार आपल्या भूमिकेशी पूर्ण समरस आहे सहमत आहे. आपण ज्या समाजाकरता एवढा लढा उभा करताय आपल्या भावनेचा आधार तर मी करतो नेहमी. आता आम्ही एवढं ढकलून लावले तेव्हा. सगळं- नाही, आपण आम्हाला जवळ घेतलं प्रेम केलं पण आम्ही परिणाम कुठं केले ना. ढकलून लावले पण म्हणजे आपला विश्वासघात होणार नाही एवढी मी तुम्हाला खात्री देतो. 10 महिने झाला ना आपण त्याला वेळ लागतो पाटील कोणत्या गोष्टीला. 10 महिन्यात एक तुमच्याकडे आला ना. हा तेवढं झालं शा खायला तसंच नाही तर काय ते. तसंच नाही तर काय. करू आपण ते फक्त तुम्हाला आज आपण मागणी करू आम्ही देतो सगळं रेकॉर्ड आणून आपल्याला माझे फक्त 7-8 दिवस वेळ एवढे टोटल रेकॉर्ड काढावं लागेल आपल्याला देतो आम्ही तुम्हाला. म्हणजे मग आणि मी काय होती बघ आयुक्तांची बैठक घेऊन परत आपलं समजेल की जे आता नवीन रेसिपी तयार केलं फेब्रुवारीमध्ये याला किती दुमटा कमा हैदराबाद घ्यायच्या दिवशी आपण अनेक वेळेच्या विषयात बोललो आपण वेळोवेळी आपल्याला कल्पना दिली काय होती.